नमस्कार. मी वैद्य तेजस्विनी समीर भाले. मी पुण्यामध्ये आयुर्वेद फिजिशियन आणि पंचकर्म स्पेशालिस्ट म्हणून गेले 18 वर्ष प्रॅक्टिस करतीये आणि प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक आणि प्रकृती आयुर्वेद अकॅडमी या 2 माझ्या कार्यरत संस्था आहेत. त्यांच्यातर्फे मी नवरात्री निमित्त हे 9 दिवसांचे 9 विविध स्त्रियांबरोबर त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या एक्सपर्टीजमधनं आपल्याला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. नवीन गोष्टी त्यांच्याकडनं ऐकायला मिळतील. यासाठी यावर्षी असा उपक्रम सुरू केलाय, की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकू. पॅन्डेमिकमुळे सगळेजण ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी अगदी सगळ्यांची ओळख झाली आहे आणि त्यामुळे अगदी सहजगत्या आजचा कार्यक्रम शक्य आहे, की तुम्ही जगभरात कुठेही बसलात तरी सुद्धा आपण कनेक्ट होऊ शकतो आणि एकमेकांशी गप्पा मारू शकतो, ज्ञान संपादन करू शकतो. तो आजच्या या 9 दिवसांचा उपक्रम जे मी पूर्वी लेखणीतनं सादर करायचे, की वेगवेगळे लेख लिहायचे. जसे गेल्या वर्षी मी स्त्री आरोग्यावर 9 दिवस वेगवेगळे लेख लिहिले होते. तो यावर्षी विचार केला, की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सगळ्यांशी गप्पा मारूया. गेले 3 दिवस आपला उपक्रम चालू झालाय आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. सगळ्यांकडनं मला छान फीडबॅकही येतायत. त्याबद्दल सगळ्यांची मी आभारी आहे. तुम्ही रोज जॉइन होताय त्याच्याबद्दलही धन्यवाद आणि आपल्याला अशाच छान गप्पा अजून पुढे 5 दिवसही ऐकायच्या आहेत. आजच्या वक्त्यांचं मी आधी तुम्हाला ओळख करून देते. त्याच्या आधी आपण दररोजप्रमाणे आता नवरात्री निमित्त आपण हे कार्यक्रम ठेवलेत. आपण देवीची प्रार्थना एका छान छोट्याशा श्लोकांनी करूया. आधी त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि मग कार्यक्रम सुरू करूया. ठीक. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आजचे आपले पाहुणे किंवा आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत सौ जयश्री शरद दंडवते. जयश्री काकू या आज लंडनमध्ये आहेत. त्या तिथनं आपल्याशी कनेक्ट झाल्यात आणि त्यांनी मला वेळ दिली त्याबद्दल मी पहिल्यांदाच त्यांचे आभार मानते. दंडवते काकू गेली 45 वर्षापेक्षा जास्त लंडनमध्ये स्थायिक आहेत आणि पूर्ण आयुष्यच म्हणूया त्यांनी लंडनमध्ये घालवलंय आणि विविध गोष्टींचे अनुभव त्यांना तिथे आले. त्या स्वतः तिथे अतिशय त्या आणि शरद काका दोघं मिळून तिथे खूप छान कार्य करतायत. खूप साऱ्या सामाजिक गोष्टींचे उपक्रम त्यांच्याकडे चालू आहेत. सगळ्यात महत्वाचा उपक्रम ज्याच्यासाठी मी खूप प्रभावित झाले जे ऐकून, की त्या तिथे संस्कृतचे वर्ग घेतात. तर त्याच्या निमित्ताने ओळख झाली आणि असं झालं, की आता त्यांच्या कार्याबद्दल आपण तिथलं जाणून घेऊया, की एक तर परदेशामध्ये वास्तव्य करणं, त्याबरोबर आपली संस्कृती जपणं. आजचा आपला टॉपिकही हाच आहे, की आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. या गोष्टी त्यांनी तिथे कशा साध्य केल्या आणि तरुण वयामध्ये तिथे जाऊन ते राहिलेत. आता अजूनपर्यंत तिथे आहेत. तर त्यांचा हा प्रवास कसा घडला? त्यांचे वर्ग, त्यांचे इतर कार्य, महाराष्ट्र मंडळाची कार्य याबद्दल आज ते आपल्याला सगळी माहिती सांगणार आहेत. आपण आज या सेशनची सुरुवात करूया. दंडवते काकू मी तुमचं स्वागत करते आणि आजच्या सेशनसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी सगळ्यात पहिला प्रश्न आणि सगळ्यांना ज्याची उत्सुकता असेल, की गेले 45 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही लंडनमध्ये स्थायिक आहात. तिथे गेल्यानंतरचं आयुष्य म्हणजे पूर्वी 45 वर्षापूर्वी लंडन काय असेल आणि आज जी काही एवढी मोठी इव्हॉल्वमेंट किंवा इतकं मोठी प्रगती झाली आहे. पण नक्कीच सुरुवातीला तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असतील, जे आजपर्यंतही खूपच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याच्याशी सामोरं गेला असाल. तर असे छान वाईट जे काही अनुभव असतील, की ज्याच्यातनं आजची पिढी पण शिकेल. असे तुमचे अनुभव आम्हाला नक्की सांगा आणि माझा हेच प्रश्न आहे, की तुम्ही तुमचे अनुभव 45 वर्षातले आमच्याबरोबर शेअर करावे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार आणि डॉक्टर तेजस्विनीला पण आभार, की एक तर ही मूळ आयडियाच चांगली आहे, की 9 स्त्रियांना ची ओळख सगळ्यांपर्यंत करायची. आणि जसं मी काल 2 दिवस बघितलं, की त्यांनी आपल्याला बऱ्याचशा अशा ॲडवाईस नाही म्हणू शकत, पण या सूचना अशा दिल्या, की ज्याने आपली प्रकृती चांगली राहील. आता शारीरिक प्रकृती चांगली राहील हे आपण 2 दिवस आपण ऐकलं. मला असं वाटतं, की आजच्या मेनली संस्कृतच्या ह्याने मला असं वाटेल, की आपली मानसिक सुद्धा एक जे आपलं आरोग्य असतं, ते पण चांगलं राहील. आणि खरं सांगायचं म्हणजे
जे 4 प्रश्न सांगितले होते त्या प्रत्येकाला एक एक जरी संबंध सेशन असला तरी कमी पडणार आहे. तर माझी परीक्षा हीच आहे, की माझ्या दिलेल्या वेळात मी काय तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. हो. तर सगळ्यात पहिल्यांदा जे विचारलं लंडनमध्ये अर्थातच सांगितलंच, की 45 वर्षापेक्षा जास्त झाले आम्हाला. आम्ही 74 मध्ये आलो आणि त्याच्या आधीचे जे लोकं आले म्हणजे 60s मध्ये जे शिकायला आले म्हणा आणि मग इथे स्थायिक झाले म्हणा, त्या लोकांना ब्रिटिश जो वे ऑफ लाईफ होता, तो त्यांना आवडत होता म्हणून ते इथे स्थायी पण झाले. बऱ्याच गोष्टी असतात, पण त्यातला तो पण एक प्रकार होता. अर्थात पैसे जास्त होतं, पण त्यांचे जे एकंदर वे ऑफ लाईफ त्यांना आवडत होतं. आम्ही 74 मध्ये आलो. तर आम्ही जस्ट तेव्हापासूनच थोडं बदलायला लागलं. पण तरी सुद्धा आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही पर्टिक्युलरली होतो मँचेस्टर जवळ विगन या गावामध्ये म्हणजे नॉर्थ ऑफ इंग्लंडमध्ये ओके. आणि आमच्या जवळपास 2 तासच्या पेक्षा कमी एकही इंडियन काही अवेलेबल नव्हतं. हं. म्हणजे एक जे दुकान असेल ते बोल्टन आणि ते तेव्हा काही आपल्याकडे गाड्या नाहीत. तर बसने आम्ही जायचो ट्रॅव्हल करून 1.5 तास, पावणे 2 तास लागायचा त्यावेळेला. आणि ऑलरेडी मला 2 मुलं होती. एक 7 वर्षाचा, एक 6 वर्षाची मुलगी. आणि आम्ही हे सगळं लटांबर आम्ही बसने आणि पण तेव्हा लटांबर आणि काही असं हे वाटायचंच नाही. कारण ती एक तर वय आणि पहिला अनुभव असं कधीच आपल्याला त्याच्याबद्दल कंप्लेंट नसते. तर आम्ही बोल्टनला जायचो, महिन्यातनं एकदा सामान आणायचो. आणि चाललेलं असायचं. मग कुठल्याही गोष्टीवरनं अडायचं असं कारण मिळतच नाही म्हटल्यानंतर अडतच नाही. तर त्याच्यामुळे त्याच्या सवयी होऊन जातात. पण गंमत मला तुम्हाला सांगायची आहे, की व्हेजिटेरियन हा प्रकार ह्या लोकांना अजिबात माहीत नव्हता. म्हणजे इंडियन वस्तू मिळत नाहीत हे तर ठीक आहे. पण व्हेजिटेरियन म्हणजे काय? जसं एक उदाहरण एक पटकन सांगते मी तुला, की मी Avonचं करायची. Avon सगळ्यांना माहिती आहे. जी प्रॉडक्ट्स असतात, ब्युटी प्रॉडक्ट्स आणि काय असतं घरी बसल्या-बसल्या आपण साइड बिझनेस करतो, बाकी काही जरी नाही केलं तरी. तर त्याच्यात माझा चांगला झाला. तर ते दर महिन्याला जे चांगले बिझनेस त्यांना पार्टी द्यायची. झालं मला पार्टी हॉटेलमध्ये मी सांगितलं मी व्हेजिटेरियन आहे. तर मला काय मिळालं असेल? अशी ती जी प्लेट असते आता सगळेजण 5 स्टार हॉटेलमध्ये जातात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. ऑबलॉंग अशी जी प्लेट असते त्याच्यामध्ये 4-5 प्रकारच्या भाज्या, उकडलेले शेंगा, उकडलेली गाजरं, उकडलेले मटर आणि हे सगळे असे त्याचे 2-2 असे ब्लॉक ठेवून त्याच्या भोवती मॅश पोटॅटोचं डेकोरेशन, मॅश पोटॅटो सगळीकडे असे सुंदर आपण कसं क्रीम करतो केकला, दॅट वॉज माय व्हेजिटेरियन मील. नथिंग एल्स. आणि आता आता जर तुम्हाला सांगायचं वाटलं आणि आता लोकं म्हणतील, की तुम्ही लंडनचं काय सांगणार? आम्ही तुमच्यापेक्षा जास्त लंडनला आलेलो आहे. तुम्ही राहता, तुम्ही फिरत नाही. ती पण गोष्ट खरी आहे. पण आता लंडनमध्ये अशी एकही गोष्ट नाहीये, की जी आपल्याला मिळत नाही. एक 5-7 वर्षापूर्वी तरी जे टिपिकल मराठी गोष्टी होत्या आपल्या थालीपीठाची भाजणी म्हणा, मेथकूट म्हणा, ते जरा मिळायचं नाही. 10 वर्ष धरा जास्तीत जास्त. कारण कोणीतरी एखादे म्हणेल, मी 9 वर्षापूर्वी सुरू केलं. शक्य आहे. पण मी राहते दाटपडला. त्याच्यामुळे माझा अवेलेबल म्हणजे लंडनमध्ये जाईन तेव्हाच. तर आता ह्या बेडेकरांच्या गोष्टी, हे जे नवे लोकं आले त्यांनी हे सुरू केलं, की नाही आपण त्यांची एजन्सी घेऊ. आणि खरा बदल जो झाला, तो ह्या 72 पासनं हे जे ईस्ट आफ्रिकेतले लोकं आले, गुजराती, ईडी अमीननी ज्यांना काढून काढून टाकलं आपण असं म्हणतो. ते जेव्हा इंग्लंडमध्ये आले, तर त्यांनी इंग्लंडचं भारतीयांचं स्वरूप बदलायला सुरुवात केली. कारण गुजराती माणसाला जे हवंय ते इथे असलं पाहिजे आणि ते व्यापारी असल्यामुळे त्यांना इझिली शक्य होतं. त्यांच्या दुकानामध्ये या सगळ्या वस्तू अवेलेबल झाल्या. त्याच्यामुळे एक 70s लेट 70s पासून थोडं बदललं. पण तुम्ही जर मराठी लोकांचं म्हणाल, तर पहिल्यांदा एक फक्त मराठी डॉक्टर्स जर सोडले, तर बाकी जे लोकं इथे आलेले होते, की ज्यांनी ऑलरेडी ब्रिटिशांच्या बरोबर काम केलं असेल, इंडियामध्ये म्हणा किंवा असे म्हणजे जास्त म्हटलं तर बस ड्रायव्हर आहेत, कंडक्टर्स आहेत, म्हणजे थोडेसे कमी शिकलेले लोक इथे आले होते. डॉक्टर्स वर द फर्स्ट वन्स की हं. ज्यांनी म्हणजे जनरल सांगते हां मी. हो, हो. आणि ते पण त्यांनी स्टेपिंग स्टोन म्हणून इंग्लंडचा वापर केला होता. कारण ॲज सून ॲज ते इथेच थोडे सेटल झाले, मोस्ट ऑफ देम दे हॅव गॉन टू अमेरिका नंतर. जर तुम्ही आता जर हो, स्टॅटिस्टिक्स हो. बघितलं, तर अमेरिकेतले जे आता डॉक्टर असले, तर ते पुष्कळसे जे मोठे आहेत, ते आधी लंडनला आले. आणि असं करून त्यांनी तो नंतर गेले. पण 74 पासून जर बघितलं, तर तेव्हाचं किंवा आता हे 90s
74 ते 85-89 पर्यंतचा एक पिरियड होता. त्याच्यानंतर जेव्हा हे आयटीचे लोक किंवा आम्ही त्याला म्हणतो म्हणजे की स्वतंत्र भारतात जन्मलेले लोक, म्हणजे आम्ही सुद्धा स्वतंत्र भारतातच मी जन्मले, परंतु की स्वतंत्र भारतात जे लोक जन्मले ज्यांना ब्रिटिशच सगळं चांगलं असं नाही, फक्त जॉबच्या साठी जे इथे आले, हो, हो. तर अशा लोकांनी मात्र आता जे बदललंय, तर त्याचं स्वरूप जर म्हटलं तर आता म्हणजे पहिल्यांदा आता आपण महाराष्ट्र मंडळाचं मला तर नंतर बोलणार होते, पण आपण आधी मध्ये संस्कृतचं बोलून घेऊ. पण एक 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स मला इंग्लिश लोकांच्या सांगायच्या होत्या किंवा त्यावेळेस जे हे होतं ब्रिटिशर्स, की भाई डिस्क्रिमिनेशन इज नॉट व्हेरी क्लिअर. कारण 70-80 वर्षापूर्वी तर ते लिहिलेलंच असायचं जे सगळ्यांना माहिती आहे. ज्याने सावरकर वाचले असतील त्यांना, की बाबा डॉग्स आणि इंडियन्स आर नॉट अलाउड, हे 70-80 वर्षापूर्वी होतं. त्याच्यानंतर ते जरी सगळं गेलं तरी इंडियन्स वर सेकंड सिटीजन्स. इंडियनला टॉप जॉब मिळणं इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला 110% जेव्हा तुम्ही चांगले असाल तेव्हा तुमचा तो थोडा विचार केला जाईल, असं म्हणजे होतं. पण प्रत्येकाने ज्यांनी इथे आले त्यांनी ते ऍक्सेप्ट करूनच आले, बरोबर. की काही ना काही कारणाने आपण इथे एकदा आल्यानंतर आपण तिथे राहिलो. पण ब्रिटिशांची आणखीन एक गंमत होती, हे तर मी तुला इंडियन गोष्टी सांगितल्या की मिळत नव्हत्या. ब्रिटिशांत म्हणजे इंग्लिश दुकानं सुद्धा सकाळी मंडे टू फ्रायडे, शुक्रवार सोमवार ते शुक्रवार 9 ते 5:30, तुम्ही 5:25 ला जर दुकानात गेलात आणि तुम्हाला मोठी काहीतरी सोफा घ्यायचा आहे काय, तर तेव्हा मी म्हणते 200 पाऊंडाचा महाग, तरी ते म्हणतील सॉरी तुम्ही आता जास्तीत जास्त 3 मिनिटं बघू शकता, पण आम्हाला घ्यायला तुम्हाला आता विकायला वेळ नाही, तुम्ही पुन्हा उद्या या. हो, म्हणजे जे की आपल्या इंडियन मेंटॅलिटीला इतकं वेगळं वाटायचं. आणि जे कामं करणारे होते त्यांना रविवारी सगळं बंद. बंद. रविवारचं उघडणं हे फक्त हार्डली 25 वर्षापूर्वी सुरू झालंय. तोपर्यंत रविवारी सगळं बंद असायचं. तर उघडं काय असायचं? ते हे जे लोक आले गुजराती जे ईस्ट आफ्रिकेतनं, त्या सगळ्यांनी दुकानं थाटली. आणि जर तुम्हाला 5:30 नंतर कुठली वस्तू हवी असली किंवा रविवारी हवी असली तर त्यांना एकच दार उघडं असायचं, ते म्हणजे इंडियन ही जी दुकानं होती ते. आणि म्हणून त्या लोकांनी जी इकॉनॉमी सुद्धा जी होती ती सगळी बदलून टाकली. म्हणजे तुम्ही जर अगदी. ब्रिटिशांची इकॉनॉमी ह्या लोकांनी बदलली, असं मला म्हणजे तेवढंच मला जितकं शॉर्ट मध्ये मी सांगता आलं. नाही, पण नाही. अगदी. इंग्लिश लोकांचं डिसिप्लिन मात्र आपण शिकायला पाहिजे. म्हणजे की तुम्ही बाकी काही नाही शिकला तरी खरंच आपण जे म्हणतो अजून सुद्धा एखाद वेळेस काही सुरू असलं तर लोक म्हणतील की हा आता तो इंडियन टाईप आहे. तर हे जे हे आपल्या लोकांनी बदलायला पाहिजे असं नक्कीच वाटतं. ते त्यांची ती अगदी ती बरोबर. अतिशय चांगली गोष्ट होती, की डिसिप्लिन जे अजून सुद्धा ते पाळतात ते आपण पाळायला पाहिजे असं वाटतं मला. अगदी, अगदी. तर तुम्ही खरंच छान सांगितलत, की पूर्वी काही वस्तू मिळत नव्हत्या आणि आता इंडियन स्टोअर्स सगळीकडे ओपन आहेत. तो खाण्यापिण्यापासनं आणि सगळ्या वस्तू म्हणजे ज्या भारतात मिळतात, अगदी तुम्ही म्हणाल तसं थालीपीठाची भाजणीपासून सगळं आता परदेशात मिळायला लागलंय, तिथेही मिळायला लागलंय. तर पूर्वी नक्कीच तुम्हाला खूपच स्ट्रगल करावं लागलेलं असणार, की या सगळ्या गोष्टी तिथे नाहीयेत. व्हेजिटेरियन या शब्दाची व्याख्याच वेगळी आहे आणि मग आपण तिथे कसं जेवण करायचं? अगदी बरोबर आहे. आणि आज जे काही लोकं नोकरीच्या निमित्ताने जात आहेत, तिथे स्थायिक होत आहेत, त्यांना नक्कीच सुकर आहे आणि तुम्ही तिथे असल्यामुळे त्यांनाही भरपूर मार्गदर्शन मिळते किंवा मदत तुमची होतच असणार, की तुमची आहेत आणि तिथे नाही कोणीतरी मोठे आपल्याकडचे. आजकाल तर भारतात आया आणि सासवा म्हणायचं बरं का, आया आणि सासवा टिपिकल मराठी बहुवचन. हां, हां. चांगले डबे भरभरून बॉक्स भरभरून ते पाठवत असतात. हो, हो. आमच्या अगदी. वेळेला हे नोनच नव्हतं, कारण काय होतं सगळं इतकं आणि तेव्हा इतके पगार नव्हते. बरोबर. त्याच्यामुळे फोन करायचा म्हटलं तर 1 pound 20 pence फॉर अ मिनिट. आता 1 pound 20 pence इज नथिंग. पण तुम्हाला जेव्हा असे ऍव्हरेज हार्डली 150-200 पाऊंड महिना मिळतात, तेव्हा ऍव्हरेज म्हणते मी, बरोबर. तर तेव्हा तुम्हाला असे पैसे तुम्ही खर्च नाही करू शकत होत. आणि ही अगदी. पद्धतच नव्हती की कोणी बॉब हे पाठवतंय, कुरिअर्स पाठवतंय. हे सगळं म्हणजे एंटायरली हो, डिफरंट हो. लंडन आजकालचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तो काकू तुम्ही आता तुमची ही गेल्या काही वर्षातली तिथे झालेली सुधारणा आता सांगितली. त्यामुळे लोकांना हायसही झालंय, की सगळं मिळतंय आणि आता लोकं सगळं एक्सप्लोर करून आणि माहिती घेऊनही बाहेर पडतात, की नक्की मला तिथे कुठल्या एक्झॅक्टली. एरियात राहायचंय. कारण अगदी जसं तुम्ही नाव घेतलत, की 1.5-2 तासाच्या अंतरापर्यंत कुठलं दुकानही नाही. तर डाळ तुम्हाला तांदूळ एवढं हां.
सो ही सगळी माहिती घेऊन आणि मानसिकता म्हणजे मानसिक तुम्हाला खूपच काय म्हणूया ताकद असण्याची गरज आहे, की तुम्हाला माणसंही दिसत नाहीत, तुम्हाला वस्तूही मिळत नाहीत आणि अशा परिस्थितीत आपल्याला राहायचंय. सो खरंच खूप कौतुकाचं आहे. म्हणजे इथे बसल्यावर वाटतं, की परदेशातलं जीवन खूप छान आणि सरळ असेल आणि खूप मस्त जगतायत. पण खरंच हे डेली ॲक्टिव्हिटीज मधले गोष्टींना जे रोज तोंड द्यावं लागतं, ते खरंच आता माझी धाकटी बहीण सुद्धा परदेशात आहे. त्यामुळे मला तिच्याकडनं ऐकून कळतं, की अरे या गोष्टी इतक्या सहज नाहीयेत तिथे. पण नक्कीच आता सुधारणा खूप झाली. सो आता मस्त काकू आहे. आता तुमच्यामुळे तिथे आणि भारतीय खूप सारे तुमच्या इथे एकत्र तुम्ही येता, बरेच कार्यक्रम करता, गणेशोत्सव करता. त्याच पद्धतीने तुम्ही तिथल्या शाळा जसं मला माहिती मिळाली, की तिथे शाळांमध्येही आता संस्कृतचे वर्ग घेतले जातात आणि तुम्ही स्वतः स्त्रिया म्हणजे तुमच्या तिथल्या लेडीजसाठी, आपल्या भारतीय स्त्रियांसाठी संस्कृतचे वर्ग सुरू केलेत. तर ते कसे झाले आणि काय पद्धतीने तुम्ही घेता? याची जरा आम्हाला माहिती द्या. ऍक्च्युली जर म्हटलं ना, मी जसं म्हटलं, की आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम जरी आम्ही लांब असलो, तरी पहिल्यापासून ते होतच. आणि संस्कृत माझ्या सासऱ्यामुळे खरं म्हटलं तर, कारण माझं शिक्षण लग्नानंतर झालं. तर सासरे वॉज अगदी इन्सिस्टंट, की तेव्हा काय होतं, की या सोपा विषय घेऊन एम-ए करू ना, काय फरक पडतोय? ते म्हणे, "नाही, तुला संस्कृतच घ्यायचंय. कारण तुझं बॅकग्राऊंड जे आहे, तुझे वडील जे आहेत, तुझं तांबे बॅकग्राऊंड आहे. हं, तर त्याच्यासाठी म्हणून तुला संस्कृतच घ्यायचंय." आणि तेव्हा काय आपण अभ्यास तर कुठला तरी करायचाच असतो. असं जर उत्तेजन मिळालं, तर म्हणून मी एम-ए केलं होतं. आता इथे आल्यानंतर 74 ते जवळ-जवळ 90 म्हणजे तितके दिवस आपल्याला काही एक्स्ट्रा करायला वेळच नसायचा. यू कॅन सी दॅट की 2 बरोबर. मुलं, हो, हो. त्याच्यानंतर आपण अजून सेटल होतोय. आपल्याकडे बरं आमचं कोणीही इथे नातेवाईक नाही. हं, जनरली काय होतं मराठी लोकांचं असं फार कमी असतात. गुजराती लोकांचं कसं एक आला तिथे बाकी सगळ्यांना बोलवतात. तर बरोबर. त्याच्यामुळे त्यांचे सगळे नातलगच जवळपास असतात, मदतीला म्हणा. आमचं कोणीच नाही. आता मुलीला जर सपोज आजारी असली किंवा 2 मुलांपैकी काही ना काही चालणार थंडीमध्ये, तरच बरं त्याच्यातनं टिपिकल आपलं जे होतं, की तेव्हा पुरुष म्हणजे त्याचे जॉब इज मोस्ट इम्पोर्टंट. मुलांची जी सुट्टी म्हणजे आपल्यालाच घ्यायला लागायची. त्याच्यात हो. म्हणजे असं काही नवं वाटलं नव्हतं. खरं सांगायचं म्हणजे काय, हे सगळे विचार आमच्या डोक्यात आता येतात, की हं, अरे, आपण सगळं आपणच केलं. तेव्हा काही असं वाटायचं नाही, की आपण फार जास्त केलं म्हणून. हं. कारण काय आहे, की दॅट वॉज द नॉर्म. आपण नेहमीच असं केलं, की आपले जॉब हे सेकंडरी आहे. तर मग त्याच्यातनं आपल्याला घरासाठी आपण नोकरी करतोय. सो हे सगळं चालत असायचं. आणि बाकी बरं इथे तर तुम्हाला आत्ता पण माहिती आहे, की भांड्यापासून बरं तेव्हा काही आम्हाला डिशवॉशर वगैरे पण अफोर्ड व्हायची शक्यता नव्हती. काहीच नव्हतं कारण अगदी, रेंटेड घरं अगदी. असायची, गाड्या नसायच्या. इट वॉज हो. ऑल डिफरंट म्हणजे. तर ह्याच्यामधनं तसंच आपण सगळं करत होतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी फार कमी करायला एक्स्ट्रा करिक्युलरला टाईमच नव्हता. आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे इथे थंडीच्या म्हणजे 6 महिन्यामध्ये आता ही जे सुरू झालंय, संध्याकाळी 3-3:30ला अंधार होतो. हं. आता तुम्ही जरी काही कराल, तेव्हा तुम्ही जेव्हा जाता मुलांना घेऊन सोडायला म्हणजे शाळेमध्ये म्हणा, हो. तेव्हाही जवळ-जवळ अंधार असायचा. म्हणजे मी मुलीला 8ला जर सोडलं, तेव्हाही अंधार आणि रात्री जेव्हा संध्याकाळी 5-5:30ला पिकअप करीन, तेव्हाही अंधार. हं. तर त्याच्यानंतर तुम्ही आणखीन काही करणार हे काही म्हणजे आपल्याला म्हणजे आम्हाला तरी शक्य नाही झालं. पण बरोबर. जोपर्यंत जॉब होता बरं, आय वर्क फॉर बीटी फॉर 20 इयर्स. हं, हं. त्याच्यात वॉज आय क्वाईट ओके आणि मग मी ते व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, जेव्हा मला नातू झाला तेव्हा. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी रिटायरमेंट घ्यायच्याच वेळेला किंवा आता मी घेणार आहे कळल्यानंतर इथले जे व्हॉलंटियर लोक म्हणजे ज्या संस्था आहेत, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली, की आता तुम्ही हे घेतल्यानंतर आमच्याकडे यायचंय. तर आता एक थोडंसं संस्कृतच्या आधी एक थोडंसं हे सांगते, की इथल्या लोकांसाठी सुद्धा एक होमस्टार्ट म्हणून संस्था आहे, की ज्यांना लहान मुलं आहेत 5 वर्षाच्या खालची आणि हं, हं. ज्यांना एक तुम्ही असं म्हणू शकता प्रॉब्लेम म्हणजे नॉट मेंटल प्रॉब्लेम असला पाहिजे, परंतु मुलांशी डील कसं करायचं? कारण हो. इथे आईची, सासूची अशी मदत कमी मिळते. हं, हं. आपल्या लोकांच्यात नाही म्हणते मी, लोकल लोकांच्यात. लोकल. हां. लोकल लोकांच्यात. तर त्याच्यामुळे की त्यांना सपोर्ट देण्यासाठी म्हणून होमस्टार्ट म्हणून एक चॅरिटी आहे. तर हो. ते तुम्हाला 10 वीकचा कोर्स करतात, की चाइल्ड प्रोटेक्शन, चाइल्ड म्हणजे कसं तुम्हाला काय, काय बघायचंय हं. आणि मग तर त्याच्यासाठी माझी लोकं वाट बघत होते, की तू रिटायर झाल्याबरोबर तुला हा मी याच्यात आणि लिटरली मी रिटायर व्हायच्या आधी तो कोर्स सुरू केला.
आणि तो 10 वीकचा कोर्स ट्वाइस अ इयर असायचा. आणि ते काम जे मी केलं ना, ते इथल्या लोकल कम्युनिटीसाठी आणि ते अजूनही करते. आय एम डुइंग इट फॉर 25 इयर्स. आणि दॅट इज अगेन रिवॉर्डिंग थिंग, की ज्या मुलींना आता मुलं तर इथे 16 वर्षापासून होतात आणि काही आपल्याला कळत नाही, की आपण काय करायचंय. म्हणजे लिव्ह अलोन पोस्टनॅटल डिप्रेशन, बरोबर. त्यात अशा केसेस सुद्धा करायला लागतात सगळ्या. पण त्यांना जो सपोर्ट असतो, ते देण्याचं काम माझं एक मला म्हणजे खूप चांगलं वाटलं. कारण त्याच्यासाठी मला मेयरनी बऱ्याच वेळेला सर्टिफिकेट वगैरे दिले. दॅट इज वाह! वाह! द पण ते काम करण्यात जो आनंद आहे ना, की आपले बरं आता काय आहे, की माझे मुलं मोठे झालेत, तर आता त्यांना गरज नाहीये. परंतु अशा वेळेला जेव्हा आपण दुसऱ्या फॅमिलीजना मदत करतो आणि ते जे अप्रिशिएशन मिळतं, ते खरोखरीच वर्थ लिव्हिंग असतं. अगदी बरोबर. तर तर संस्कृत, कम बॅक टू संस्कृत. मला माहिती आहे मी थोडंसं डायव्हर्ट झाले, पण नाही. ते सुद्धा म्हणजे मला खरंच इथल्या दृष्टीने ते काम अतिशय महत्वाचं आहे. आणि जर कोणी ऐकणाऱ्याला वाटलं, कारण इथले लोक सुद्धा ऐकतायत आता. इथल्या सुद्धा म्हणजे तर ते काय 2 तास करायचं असतं आठवड्यातनं. आपण वेळ काढला पाहिजे. समाजासाठी वेळ हा तुमचं ऑफकोर्स तुमचं स्वतःचं आधी संपलं पाहिजे. तुमचं स्वतःचं जबाबदारी संपल्यानंतर समाजासाठी वेळ काढणं ही आपली एक म्हणजे मानसिक गरज आहे असं मला अगदी वाटतं. बरोबर. अगदी बरोबर. कमिंग बॅक टू संस्कृत. तर हां, हां. संस्कृतचं तर मला मी स्वतः हे केलं होतं, पण ते बॉक्समध्येच पडलं होतं सगळं. मग मी जेव्हा रिटायर व्हायच्या थोडंसंच आधी त्याचं एक आणखीन श्रेय मी देईन, की पांडुरंग शास्त्री आठवले. स्वाध्यायामध्ये ते सतत असं म्हणतात, की सुसंस्कृत कोण म्हणजे ज्याला संस्कृत येत नाही तो असंस्कृत. असंस्कृतची दुसरी व्याख्या पांडुरंग शास्त्री करत नाहीत. अच्छा. हं. त्याला संस्कृत येत नाही तो असंस्कृत. हो, तर हो. ते डोक्यात होतंच म्हणजे. आणि मग असे पहिल्यांदा एक स्वाध्यायातले ॲडल्ट्स त्यांनी सुरुवात केली, की चला आपल्याला आपण काहीतरी तुम्हाला येते तर आम्हाला शिकव. दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. दॅट वॉज अबाउट अगेन मोर दॅन 25 इयर्स अगो. आणि नंतर मग ते असं वाढत इव्हन इथली जी-सी-एस-ई म्हणजे आपल्या इथली 10वी हां. दरवर्षी कमीत कमी खूप नाही म्हणजे आय नो द नंबर इज टू स्मॉल. पण संस्कृतसाठी 8-10 लोकं तरी जी-सी-एस-सीची परीक्षा देतात ओके. म्हणजे आता आपण म्हणा. तर दॅट्स आणि मग त्याच्यानंतर एस लेव्हल असतं इथे आणि मग ए लेव्हल. तर असं हे चालत राहिलं. संबंध म्हणजे एक 5-7 लोकं येतात आहे. कोणी इंडिव्हिज्युअल येतंय, की मला तुमच्या क्लासला यायला वेळ नाहीये. आणि आणि असे मला नेहमी सगळे हुशार स्टुडंटच मिळालेत. अरे वाह! त्याच्यामुळे मार्क ते कमवतात आणि क्रेडिट मी घेऊन बसते. की सगळ्यांना म्हणजे ए ग्रेड मिळालेले सगळे स्टुडंट्स आहेत. ओके. तर इट इज सो नाईस की बाबा ते इतकी मेहनत करतात. आणि तर असं चाललेलंच होतं की जी-सी-एस-सीचे स्टुडंट शिकतात आहे. आता लॉकडाऊनमध्ये गंमत काय झाली, की आपण घरात बसलेलो आहोत आणि लॉकडाऊनचा एक जो आपण साइड इफेक्ट म्हणतो किंवा तो जो चांगला झालाय, तो असे आमच्या इथला सगळ्यात जवळचा एरिया म्हणजे इल्फड. ओके. म्हणजे मी टाटफड केंटमध्ये असते. आणि इल्फडला असल्यामुळे पण आणि इल्फडच्या जे सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये पण मी खूप आम्ही नेहमी जातो. हां. तर त्याच्यामुळे त्यातल्या 5-6 जणींनी मला हे केलं, की आपण बसलोय तर आपण काही शिकू शकतो का? अरे मला तर याच्यापेक्षा आणखी मोठं काय हवंय? जर सगळ्या अशा तरुण मुली शिकतायत आणि आय टेल यू मागच्या वर्षी त्यांनी जवळ-जवळ 10 स्तोत्र, त्याच्यामध्ये रामरक्षा एवढी मोठी आणि विष्णू सहस्त्रनाम हे ओके. सगळं शिकल्या. वाह! तर हे सगळं म्हणजे आणि मग काय होतं एकीने केलं की दुसरीला उत्साह येतो. असं बरोबर. करत ते वाढत गेलं. आणि आता मागच्या वर्षीपासून आणखीन एक एक ॲडिशन जी आली संस्कृत विषयामध्ये, की संस्कृत काय शिकायचं? आतापर्यंत काय झालं मला आपोआप येत गेले. स्टुडंट्स मिळत गेले. हं. पण आता मला हा प्लॅटफॉर्म मिळाला, की संस्कृत का शिकायचं? ह्याचं मी लोकांपर्यंत जास्त पोहोचवायला लागले. कारण ओके. मग त्याच्यातनं त्यांना पण उत्साह येतो. तर का आपण शिकायचं? तर एक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की अतिशय प्राचीन भाषा आहे आणि जवळ म्हणजे सगळ्याच भाषांची जननी आहे असं आपण म्हणतो. अगदी बरोबर. ही संस्कृती सगळ्यांची जननी आहे. त्याचं स्टॅटिस्टिक असं आलं होतं, की 6500 भाषांचं. हं, हं, हं. आता त्याच्यात मला वाद घालायचा नाहीये. कमी जास्त असतील तर तुम्ही मला क्षमा करा. पण धिस इज व्हॉट आय जस्ट रेड आणि आय वॉज क्वाईट म्हणजे एन्करेज्ड विथ दॅट. आणि आपले जे सगळे धर्मग्रंथ आहेत, जे आपण स्क्रिप्चर्स म्हणतो, ते सगळे संस्कृतमध्ये आहेत.
अजून सुद्धा गणपतीची पूजा आपण जेव्हा सांगतो ती संस्कृत मध्येच सांगतो, सत्यनारायणाची पूजा संस्कृत मध्येच सांगतो. सो संस्कृत ही डेड लँग्वेज नाहीये. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की ती 3000 वर्षापर्यंत बोली भाषा पण होती. पण मे बी आता हे जे सगळे आक्रमण झाली आपल्यावर त्याच्यामुळे ती मागे पडत गेली. अर्थातच त्यांना त्यांची भाषा, त्यांचे व्यवहार, त्यांचे जे सगळ्या गोष्टी आहेत, ते आपल्यावर हा अगदी टिपिकल उदाहरण बीयूटी गुड बट आणि पीयूटी गुड सगळे देतात. राईट. ते स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवता, त्याचा उच्चार तुम्ही लक्षात ठेवता. मग तेव्हा तुम्ही एकदा उलट म्हणाल, बुट म्हणाल किंवा पट म्हणाल, पण नंतर तुम्हाला वाटतं नाही आपण चूक बोला, आपण बोलायचं नाही. तर दुसऱ्या भाषेसाठी आपण करू शकतो. तर आपल्या भाषेत जरी असली तरी का नाही करायची. आणि सेकंड पॉइंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, ती इतकी सायंटिफिक भाषा आहे. एक तर शब्द मराठीच्या जवळ आहेत, म्हणजे मराठी संस्कृतच्या अतिशय जवळ आहे. 90% नाही 99% जवळ आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की उच्चार जे आहेत ते कंठात नाही आहेत, पुढे पुढे सायंटिफिकली त्याचे उच्चार आणि त्याचे शब्द आहेत. राईट. तर ते तर सगळ्यांना आता माहिती आहे, आपल्या मराठी लोकांना सुद्धा माहिती आहे. पण आणखीन एक गोष्ट जी मला मुद्दाम नमूद करायची वाटते की संस्कृत भाषेत तुम्ही एका शब्दात वर्णन करू शकता आणि तुम्ही 27 पानातही वर्णन करू शकता. म्हणजे ही जी लिबर्टी आहे ती तुम्ही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, मी वंदे म्हटलं, वंदे मातरम, म्हणजे नोबडी एल्स देन मी. तुम्ही असं नाही म्हणत की मी मी खाते म्हटल्यानंतर खाते नुसतं म्हटलं तर मी खाते की ती खाते, यू आर नॉट शुअर. पण जेव्हा मी वंदे म्हणेन तेव्हा कोणीही दुसरा नाही, मी वंदे. आणि हे उदाहरण मी मी गीतेचे वर्ग घेते आजकाल. आणि गीतेमध्ये मी नेहमी सांगते की 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताने हे म्हटलंय की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. पचामी अन्नं चतुर्विधम. मी 4 प्रकारचं अन्न मी पचवतो, तुमचं डायजेस्ट करतो. तर तुम्ही लोक डॉक्टर आहात, तुम्ही दुसऱ्यांनी म्हणाल की बे अन्न कसं पचतं, त्याला सायंटिफिक तुम्ही रिझन द्याल. पण ज्यांना हे कळतंय, संस्कृत कळतंय, त्याच्यात तो भगवान सांगतोय मी अन्न पचवतोय. आणि त्याला जर तुम्ही विचार केलात की डॉक्टरांना सुद्धा गोळ्या द्याव्या लागतात जर अन्न पचत नसलं तर, हे खाऊ नका ते खाऊ नका सांगावं लागतं की तुम्हाला हे पचत नाही, तुम्ही हे खाऊ नका, हे खाल्लं तर ही गोळी घ्या. पण तुम्ही 4 प्रकारचं अन्न, आता आय डोंट गो इन टू दॅट, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि 4 प्रकारचं अन्न आणि व्हेज इन नॉन व्हेज काही जरी खाल्लं तरी तुमचं अन्न पचतं, लालच रंग बनतो. कुठलंही दुसरं मशीन करू शकत नाही. तर हे जेव्हा आपल्याला पचामीचा अर्थ कळतो तेव्हा आपण ती जी एक भावना आहे त्याला पण आपण अटॅच होऊन जातो. तर म्हणजे संस्कृत शिकण्याचा अपार्ट फ्रॉम आपले ग्रंथ वाचायचा हा एक मोठा अर्थ आहे. कारण संस्कृत पुन्हा काय आहे की ही नुसती भाषा नाहीये, संस्कृती आहे. त्याच्यानंतर त्याचा विचार आहे. आणि सगळ्यात जर आपण म्हटलं तर आपण जेव्हा प्रार्थना करतो ती प्रार्थना ही समस्त विश्वासाठी आहे. त्याचं कारण हे आहे की जेव्हा 5000 वर्षापूर्वी 7000 वर्षापूर्वीची आपली जी एक धर्मग्रंथ आहेत तेव्हा दुसरं कोणीच अवेलेबल म्हणजे तिथे नव्हतेच. आता लोक खूप आर्ग्यू करतात की हो गीता फक्त हिंदूंसाठी आहे. परे पण तुमचे धर्मच तिथे नव्हते तर हिंदूंसाठीच असणार. सो इट इज फॉर द होल पॉप्युलेशन, सगळ्या जगासाठी आहे. इट इज नॉट की फक्त रिस्ट्रिक्टेड आहे. आणि आपला धर्म जो आहे हा खरोखरीच सगळ्यांना घेऊन चालणार आहे. मग शांती स्थापन करणार आहे. आपण ज्या प्रार्थना करतो आता शेवटी करू एखाद वेळ. सो दिस इज ऑल कम्स विथ संस्कृत. तर संस्कृत ही फक्त भाषा नसून हे जे सगळं आहे ना. आणि आणखीन गंमत म्हणजे आपण काय इंडियन लोक जे सांगतात, ईस्टर्न लोक सांगतात ते आपण विश्वास करत नाही. पण ऍज सून ऍज जेव्हा वेस्टर्न लोक सांगतात, जसं योगाचं उदाहरण ग्रेट उदाहरण आहे. योग आपल्याकडे इतक्या वर्षापासून 3000 वर्षापासून आहे. आपण फॉलो नव्हतो करत त्याचं काही. पण आता जेव्हा इकडनं वेस्टर्न कडनं आला की भाई योग करणं, योगा म्हटलं की नाव वी स्टार्टेड योगा हॅपीली. सो तसाच प्रकार आहे. आता जेव्हा संस्कृत जेव्हा नासा सांगते की आपल्या म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा म्हणजे अंतराळात जेव्हा मेसेज पाठवायचो तर कुठल्याही भाषेत पाठवलं तरी त्याचं उलट व्हायचं. मग नंतर आम्ही संस्कृत भाषेत पाठवल्यानंतर ते बरोबर झाले. म्हणजे कम्प्युटरसाठी
किंवा याच्यासाठी संस्कृत भाषा अत्यंत उपयोगी आहे. आणि आता त्यांचं हे लेखी वाचलेलं आहे मी, की 6th आणि 7th जनरेशन जे सुपर कम्प्युटर्स असतील त्याच्यासाठी संस्कृत भाषा अत्यंत उपयोगी आहे. एक आणखीन मला अगदी सांगणं आवश्यक आहे. मागच्याच वर्षी म्हणजे ह्या लॉकडाऊनचे जे फायदे आहेत ना, ते मला आय मस्ट मेन्शन, की इंडियातली संस्कृत भारती जी संस्था आहे, ती बऱ्याच वर्षापासून चाललेली आहे. पण ती कासवाच्या गतीने चालली होती. आणि सगळे म्हणजे व्हॉलंटरी काम करतात. तिथे कोणी पेड करत नाही. आणि संस्कृत भाषेचं म्हणजे प्रचार करण्यासाठी ते प्रयत्न करतात. मागच्या वर्षी त्यांनी एका वेळेला 100 क्लासेस सुरू केले. स्पोकन संस्कृत. आणि स्पोकन संस्कृत केलं, की म्हणणं असं आहे, की तुम्ही एक भाषेत आली ना, की ती व्यवहारात लवकर येते. तुम्ही नुसते पेपर लिहून ती भाषा होत नाही. म्हणून त्यांनी ते 100 केले. त्याच्यामध्ये नॉट जस्ट संस्कृत भारती इंडिया, संस्कृत भारती UK, संस्कृत भारती USA आणि कॅनडा. ह्या सगळ्यांनी ह्याचे प्रयत्न केले. आणि आता ह्या मागच्या 8-10 महिन्यामध्ये आमच्या इथल्या कितीतरी लोकांनी स्पोकन संस्कृत केलं. म्हणजे आता मला त्याचा नंबर शोधायला हवा होता. पण स्पोकन क्लासेस केले. आणि त्याच्यानंतर त्यांच्या परीक्षा असतात, प्रवेश, परिचय, म्हणजे बोलण्याचे पण क्लासेस असतात, लेव्हल 1, लेव्हल 2 आणि परीक्षा असतात. ते सगळे आता लोक द्यायला लागलेले आहेत. छान. म्हणजे इथले जे GCSE होतं ते करतातच आहेत, पण त्याच्याबरोबर हे करतायत. सो आय एम रिअली सो थँकफुल टू संस्कृत भारती, की त्यांनी ही आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, की तुम्ही घरी बसून संध्याकाळी शनिवार रविवारी, आणि किती माहितीये का, नॉट 2-2 वर्ष, 10 आठवडे, टोटल एक 25-30 क्लास तुम्ही केलेत 1-1 तासाचे, की तुम्ही बेसिक बोलायला लागता. अगदी बरोबर. तर ते मला अगदी खरोखरी त्यांनी, आणि आता आपल्याला माहितीच आहे, की आता भारतामध्ये सुद्धा मागच्या 5-7 वर्षामध्ये म्हणजे जसं हे जे लोक इथे आले, मी म्हटलं की IT जे तरुण लोक आले, त्यांनी जसं आता हे बदललं, म्हणजे इंग्लंडचं वातावरण, त्यांना कुठलीही गोष्ट करायला झिजक वाटत नाही. जुन्या काळी मी एक एक्झाम्पल मुद्दाम सांगणार होते, जस्ट की तुमच्या घरामध्ये लसणीची फोडणी अलाउड नाहीये. त्याचा वास आवडत नाही लोकांना. म्हणून आपण लसणीची फोडणी द्यायची नाही. हां, हां, हां. आणि असं लिटरली हे आमच्या पहिलेचे लोक हे सांगायचेच, कारण त्यांना ते करावं लागायचं. हो. करावं लागायचं, की आपण लसणीची फोडणी देऊ शकत नाही. वास येतो त्याला, म्हणजे बाकीच्या लोकांना वास येतो. आणि आता हे लोक लसणीच्या फोडण्या मस्त करपून खातात सगळ्या भाज्या. सो दिस इज व्हॉट द डिफरन्स झाला आहे. आणि हे आपल्या यंग जनरेशननी, आणि मला पुन्हा वाटतं, की हे जे मराठी तरुण आले, ज्यांना की भारताबद्दल अभिमान आहे, अशा लोकांनी हे पण बदललंय. अगदी बरोबर. छान. तुम्ही संस्कृत खूप बद्दल छान आणखीन काही सांगितलं, की विचारायचंय का कोणा? तुम्ही तिथे संस्कृत बोलण्याचे वर्ग घेताय. म्हणजे भारतामध्ये आता एकच असं गाव शोधून निघालेलं, मत की तिथे फक्त संस्कृत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रोजचे त्यांचे दैनंदिन व्यवहार हेही संस्कृत भाषेत होतात. तुम्ही जे करेक्ट. ऑनलाईन सेशन सांगितले गेल्या वर्षी आम्ही त्याला एनरोल झालो होतो. त्यामुळे आम्ही अरे वा. घरामध्ये संस्कृत बोलण्याचा म्हणजे शाळेमध्ये संस्कृत शिकलो, आयुर्वेद संस्कृतमधनं शिकलो, पण बोलणं संस्कृतमधनं. हे करण्याचा करेक्ट. प्रयत्न आम्ही गेल्या वर्षी या उपक्रमा अंडर केलेला आहे. पण तू आता फारच छान. जे कळालं, की तुम्ही तिथे राहून कारण भारतामध्ये भारताची संस्कृतीच आहे. भारतामध्ये संस्कृत आहेच आहे. पण परदेशात जसं आता तुम्ही म्हणालात US मध्ये, कॅनडामध्ये, UKमध्ये संस्कृत भाषेसाठी म्हणजे नक्कीच ही सगळ्या भाषांची जननीच आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्ही काय करताय आणि जसं आता म्हणालात तरुण लोकं त्याच्यामध्ये सहभाग घेतायत. हे खूपच खरी गोष्ट. कौतुकाचं आहे, की आपल्याला असं वाटतं फक्त इंग्लिशच आली पाहिजे. तर इंग्लिश आली तर उच्च. पण असं नाहीये. आपल्याला आता संस्कृत भाषा येणं हे जास्त प्रतिष्ठेचं म्हणूया किंवा बुद्धिमत्तेचं लक्षण आपण म्हणू शकतो. आणि हो, तुम्ही आमच्या म्हणालात तसं, की तुम्हाला छान स्टुडंट तुमचे अगदी चांगल्या मार्कांनी पास झाले. पण गुरु चांगला मिळणं फार गरजेचं असतं. जर गुरु चांगला असेल तर शिष्य नक्कीच चांगली कामगिरी करतो. म्हणजे किती हुशार असला तरी सुद्धा. त्यामुळे नाही, आपण खूपच छान आणखीन तुम्ही ती मला एक सांगितलंत. गंमत सांगायची तुम्हाला, की इथे काय आहे, जे शाळेच्या वयाची मुलं असतात ना, 11 वर्षाचे वगैरे, हां, हां. त्यांना तुम्ही जर नवी भाषा शिकलात किंवा हां. तुम्ही काही केलं, हे जसं आपल्याकडे स्काउटमध्ये असं असतं, जे हो, स्काउट किंवा गाईड्स, आता की तुम्ही काही एखादं केलं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. हो. तसेच ड्यूक ऑफ एडिनबरा म्हणून सर्टिफिकेट असतं. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर नवी लँग्वेज शिकलात तर
हं. तर अशा वेळेला मुलं संस्कृत शिकतायत, की अच्छा. आम्हाला वाह! नवी लँग्वेज शिकायची आहे, तर वाह! ती वाह! जर्मन किंवा फ्रेंच, कारण ती शाळेमध्ये तुम्हाला एखादी शिकणारच आहेत. हो, तर हो. अशा, आणि ते जास्त छान झालं. त्याच्यामुळे 11 वर्षाची आरामची मुलं ती तेवढी संस्कृत शिकतायत. भले बरं, बरं. तेवढ्यापुरतं शिकतील, 10 क्लास करतील. पण ते केल्यामुळे काय झालं, त्यांनाही एक आणखीन ॲडिशनल एक फेदर इन देअर कॅप, की मला बरोबर, एक सर्टिफिकेट बरोबर. मिळालं, की मी नवी लँग्वेज शिकलो. सो हे सुद्धा एक आणखीन चांगली गोष्ट आहे इथे. अगदी, म्हणजे अगदी. इथे म्हणजे तुम्ही काही जरी संस्कृत शिकलात तरी तुम्हाला ते मिळणार आहे. मराठी शिकलात तरी मिळणार आहे. अच्छा. फॉरेन लँग्वेज मराठी वेगळी भाषा तुम्हाला फॉरेन लँग्वेज शिकायची आहे. त्यांच्या दृष्टीने. अगदी, अगदी. खूप छान, आणि खूप हे मी छान. आमच्या इथल्यांना पण सांगू इच्छिते, कारण आपल्याला हे माहित नाही, की मराठी शिकलात तरी तरी तुम्हाला ड्यूक ऑफ एडिनबरा फक्त ते तिसऱ्या माणसाने सर्टिफाय करावं लागतं. हो, सर्टिफाय हो. म्हणजे हां, की बाई हां, येतंय त्याला तुम्हाला. येतंय मराठी करेक्ट, असं. करेक्ट. खूप छान. दॅट इज मग आता ब्रिलियंट तुम्ही आहे. हे जे संस्कृतचे वर्ग घेताय त्याच्यामध्ये अगदी आपला बेसिक संस्कृत व्याकरण, विभक्ती प्रत्यय आणि मग त्याचं वाचन, त्याचे अर्थ समजणे आणि बोलणं. अशा या म्हणजे पूर्ण या लेव्हलमध्ये संस्कृतचे वर्ग घेतले जातात? हो, म्हणजे मला जे वाटतं किंवा मी जे क्लासेस घेते, ते मला तसेच केलेले आवडतात, की राइट फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे रामपासून करायचं. म्हणजे नामपद, क्रियापद करून त्याचं सगळं पाठ करून मग तुम्ही पुढे पुढे जायचं. अगदी. संस्कृत भारतीचं थोडं वेगळं आहे. व्हॉट दे आर सेयिंग, तुम्ही बोलायला लागा. बोलायला लागलं. हो, हो. आपण सोपं करा बोलणं. मग तुम्ही लगेचच वर्षानंतर जेव्हा तुम्हाला एकदा बोलायला इंटरेस्ट हो, आला, अगदी. मग आपण व्याकरणाचा विचार करू. विचार. अगदी. कुठल्याही याने माझ्याकडे माझे 8-9 वेगळे-वेगळे क्लासेस आहेत. काही ठिकाणी त्यांना नुसता अर्थ ऐकायचा आहे. आता गीतेचे जे क्लासेस आहेत, पहिल्यांदा मी नुसतं त्याचं एक समरी, एक थोडंसं गीतेत काय आहे म्हणून सुरू केलं. पण त्याला हे संस्कृतचे सगळे स्टुडंट्स यायला लागले. सो नाऊ आय एम डूइंग म्हणजे प्रत्येक शब्दाचं डायसेक्शन करून, की प्रत्येक शब्द कसा बनलाय, काय आहे, कुठली विभक्ती आहे, आणि त्याला जास्त लोकं यायला लागले. आम्हाला ती मजा बरोबर. येते. आम्हाला तो शब्द सगळा कळतोय की काय आहे म्हणून. सो अगदी इट बरोबर. इज ऑल, माझं चेंज होतं डिपेंड्स ऑन तुमचे स्टुडंट्स. तुम्हाला काय ऐकायचंय ते मी काय? करायला तयार आहे. अगदी. हां. आणि ह्याचे असे की ते सगळे स्तोत्र म्हणजे स्तोत्र तर आम्ही कुठले पण करू शकते. पण हं. आता जे गीतेचं सुरू केलंय, जवळ-जवळ 7-8 अध्याय आमचे झालेत छान. आणि त्याच्यामध्ये लोकांना खूप इंटरेस्ट यायला लागलाय, वाह! की आम्हाला गीता तर कळते, थोडं-थोडं संस्कृतही कळायला लागलंय. सो दॅट तर वॉज गुड. तुम्ही जे आणि आता जेव्हा हे कळतं, की गणित आणि विज्ञानाला पण आपल्याला संस्कृतने हो, फरक पडतो. बरोबर. संस्कृतने तुमची स्मरणशक्ती वाढते. अगदी हे बरोबर. तर अगदी प्रूव्हन प्रूव्हन फॅक्ट आहे. आहे. अगदी. कारण हेच आहे, की आपल्याला रटावं लागतं म्हणून. हो, पण तरी हो. सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढते, पण हा शक्य. रिझल्ट तर आहेच. अगदी बरोबर. अगदी तो बरोबर. खूप चांगला पार्ट आहे त्याच्यामध्ये, की ज्याच्यामुळे लोकांना, बरं असे म्हणजे माझे मेजॉरिटी लोकं मोठे आहेत, खरं पाहिलं तर. कारण ओके. हे कसं असतं, की तुम्हाला ऑलरेडी 8-10 विषय आहेत. 2 माझ्या नॉर्वेच्या मुली आहेत. दे आर बरं. स्टिल म्हणजे यंग आहेत. एक 18-20 अशा वर्षाच्या आहेत. हं, हं. आणि त्यांचं जे आहे तर त्यांना शाळा आणि एक तर 20 वर्षाची जॉब, शिक्षण आणि संस्कृत असं सगळं अच्छा. शिकत असतात. असं बरं. त्या दोघी शिकतात. पण मेजॉरिटी ह्या मधल्या ज्या असं म्हणजे तुमच्यासारख्या आहेत, त्या आहेत. आणि आणखीन एक वर्ग असा आहे, की जे इव्हन 50च्या वरचे आहेत. बरं, बरं. पण दे छान. कॅन कम टू एनी क्लास इफ दे वॉन्ट टू. असं काही नाहीये, की माझं लिमिटेडच आहे. आणि तुम्हाला जी गरज असेल, तुम्हाला जे आवश्यक आहे ते मी तुम्हाला मला जेवढं येते तेवढं मी तुम्हाला सांगेन. कारण खूप मी छान. पण क्लेम नाही करत, की मला फारच येतं. पण जेवढं येते तेवढं त्या लोकांना आवडतंय ऐकायला आणि कळतंय. वाह! वाह! छान. असं तर हेच. तुम्ही एम-ए संस्कृत केलेलं आहे आणि प्लस तुम्ही तुमच्या रोजच्या याच्यामध्ये शिकवणं, कारण फार महत्वाचं आहे, की अभ्यास आपला अजून त्याच्यामध्ये दृढ होत जातो. अजून आपण डीप नॉलेज मिळवतो आणि करेक्ट. तुम्ही इतक्या वर्षापासून करताय त्यामुळे नक्कीच आता तुमची आणि तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यानुसार शिकवण्याची पद्धत बदलताय. ती खूपच चांगली गोष्ट आहे, की प्रत्येकाला त्याच्यामध्ये मग गोडी निर्माण होते, की मला हे करायचंय किंवा मग मला हे जमत नाही असा जर एक भीती निर्माण झाली, तर आपण त्याच्यापासून दूर पळतो. त्यामुळे तुम्ही हे सांगितलंत, की 7-8 प्रकारचे वेगवेगळे क्लासेस तुम्ही घेताय. हे वेगवेगळ्या पद्धतीने. खूपच छान आहे. तर आता तुमचं हे संस्कृतचं कार्य झालं, पण दंडवते काकू तुम्ही अजून एक खूप छान कार्यक्रम करता, ज्याचा त्या उपक्रमामध्ये मलाही ऐकण्यासाठी छान संधी मिळाली होती. जे म्हणजे की तुम्ही अच्छा. तिथे रेडिओवर तुमचा यूकेमध्ये रेडिओ चालतो. म्हणजे आम्ही इथे बरोबर. रोज काय आमचे विविध भारती ऐकतो. जसं तुमचं तिकडे सुद्धा रेडिओ स्टेशन आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा? आता त्याची सुरुवात तुम्ही माझ्या वयाच्या 60 नंतर सुरू केली. बरं. त्याची सुरुवात ऐकण्यासारखी आहे.
कारण ओके. ऍक्च्युली झालं काय, ईस्ट लंडन मध्ये मगाशी म्हटलं ना, इल्फर्ड एरिया म्हणजे ईस्ट लंडन जो एरिया आहे तिथे हा. एक रेडिओ स्टेशन आहे आणि ते त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या भाषांचे त्यावेळेला तर ते तामिळ वगैरे पण प्रोग्राम करायचे. ओके. पण तर तसं तिथे गुजरातीचे प्रोग्राम होतात रोज, कारण गुजराती इथे कम्युनिटी खूप जास्त आहे. जास्त आहे. तर त्यांचा जेव्हा कार्यक्रम असतो तर त्याच्यामध्ये एकीने मला, मी हे जे संस्कृत म्हटलं, तर ते इथे एक VHS मंदिर आहे. तर तिथे त्यांनी एक 4-5 वर्षापूर्वी, 5 काय, हो 7 वर्षापूर्वी आता, त्याच्यासाठी आम्ही एक छोटी एकांकिका लिहिली होती. रामायणाबद्दल, रामायणाच्या स्टोरीची एक छोटी एकांकिका लिहिली, जे संस्कृतचे स्टुडंट्स येत होते हा. त्यांच्या कॅपेबिलिटी प्रमाणे. कोणी ओके. मला सांगितलं की मला 2च ठेव, मग त्यातले चांगले आहेत त्यांना राम आणि सीता करून जास्त हे केले, तिसऱ्याला लक्ष्मणाचा डायलॉग. आणि गंमत जी झाली की जेव्हा त्यांनी करायला सुरुवात केली ना, हे आम्हाला आणखीन एक डायलॉग वाढव, आम्हाला आणखीन एक वाढव, वी लाईक इट. म्हणजे अच्छा. संस्कृत येत नाही तरी पण ते हो, आपण हो. बोलतोय ह्याची इतकी, बोलतोय. मग ती शेवटी 40 मिनिटाची झाली ती एकांकिका. वा वा. करायची होती 15-20 मिनिटाची. पण अच्छा. म्हणजे इव्हन जो आपला जटायू सारखा पण नाही, नाही, मला काहीतरी डायलॉग चांगलं आणखीन एक काहीतरी. दे. म्हणजे इट्स सो एन्करेजिंग होतं. तर Yes. त्याची, आणि ह्या रेडिओवर काय येतं की कम्युनिटी रेडिओ असल्यामुळे आता संस्कृत नाटिका ही रामायणाच म्हणजे दसऱ्याच्या निमित्तानेच केली होती आणि ओके. मंदिरासाठी केली होती. म्हणजे इट वॉज नथिंग, नो कमर्शियल इन काही. तर त्याचं ऍडव्हर्टाईज करायला म्हणून मी रेडिओ स्टेशनवर गेले. आणि ऑफकोर्स आमच्या दोघांचं एक म्हणजे गुड ऑर बॅड, कारण काही लोकांचं जसं कालचं आहे की बे तुमचं, तुम्हाला काय त्याला म्हणतात, वेगळा टाइम हवा असतो, सगळं आहे. पण आतापर्यंत वी डू थिंग्स टुगेदर. तर एकत्र. आम्ही वा. दोघंही गेलो होतो. हे बाहेर बसले होते, मी आतमध्ये होते. आणि माझा इंटरव्ह्यू चालला होता. हे बघत असताना बघतोय की बाबा त्यांच्या पॅम्पलेटवर सगळ्या भाषा लिहिल्यात. पुष्टू भाषा पण लिहिली होती त्यावेळेला, तामिळ लिहिली होती. हे म्हणजे हिंदी, गुजराती, पंजाबी इज व्हेरी कॉमन. आणि झालं काय की त्या इंटरव्ह्यूला असं ठरलं होतं की मी एकाला जाईन आणि दुसऱ्याला दुसरा व्यक्ती जाईल. तर दुसरा व्यक्ती तेव्हा मला नाही जायचंय, तूच जा. म्हटलं ठीक आहे, मग आता आपल्याला जायचं तर ठरलंय तर आपण जाऊ म्हणून. तर आम्ही गेले. सेकंड टाइमला पण मी गेले. ह्यांना पुन्हा सेकंड टाइम चान्स मिळाला. मग सेकंड टाइम त्याचा जो प्रोप्रायटर होता त्याला याने विचारलं की ह्याच्यात सगळं आहे आणि मराठी का नाहीये? तो म्हणाला, हे पहा, मराठी मला कोणी दिलं तर आय विल बी ओके, पण मी पैसे देणार नाही. तुम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही फ्री ऑफ चार्ज करत असाल तर वेलकम, मी तुम्हाला 1 तास देतो. झालं, हे आले आणि ह्यांच्या डोक्यात हेच होतं की आपण आता एखाद्या यंग अशा तडफदार मुलीला आपण अच्छा. विचारूया की तू करणार आहे का वगैरे. हा. माझ्या डोक्यात वेगळंच चाललं होतं. म्हटलं, हे पहा, आपण करू शकतो हे. दिस वॉज इन ऑक्टोबर, म्हणजे जस्ट याच्या, आणि तेव्हाच आम्ही अमेरिकेत जाणार होतो. तर ते 2 महिने आम्हाला मिळणार होते. आम्ही ठरवलं, आम्ही त्याला सांगितलं, आम्ही 26 जानेवारीला कार्यक्रम सुरू करू. आणि तेव्हा यांच्या डोक्यात होतं, आता तिकडे गेल्यानंतर आता कोणाला विचारायचं. माझ्या डोक्यात होतं, नाही, आपण सुरू करूया. हा. जास्तीत जास्त काय होईल? तो म्हणेल, तुझा आवाज बरोबर नाहीये. येस, आय एग्रीड. किंवा तुला करता येत नाहीये. आणि आणखीन एक गंमत म्हणजे त्याचा वन मॅन शो असतो तो. बाकी रेडिओ स्टेशनमध्ये दुसरे लोक न्यूज लावतात, दुसरे लोक टाइम तुम्हाला सांगतात किंवा तुमचं कट करून जे असेल ऍड लावतात. दॅट इज व्हॉट हॅपन्स. बट दिस रेडिओ स्टेशन बिंग स्मॉल, इट्स अ वन मॅन शो. तर तो म्हणेल की तुला टेक्निकल जमत नाहीये, कारण सगळंच करायचं. आणि ते दॅट वॉज आफ्टर 60, इव्हन 65 म्हटलं तरी हरकत नाही. सो दिस वॉज व्हेरी चॅलेंजिंग. सो आय सेड की हे पहा, बाकी कोणाला मी अजून काही सांगितलं नाहीये. इफ आय फेल, आय फेल. व्हॉट डज इट मॅटर? मी करते. आणि ते जे सुरू केलं ते आजपर्यंत. आणि गंमत म्हणजे आहे की आजपर्यंत त्यांनी कुठलाही आपल्या ह्याच्यावर, ओके, त्याला मराठी सगळं कळत नाही, पण हा. पहिल्यांदा किंवा मग तो असं तुमच्यासारख्याला सांगेल, जरा कार्यक्रम ऐकतं काही, ती ऑब्जेक्शनेबल बोलतीये का? अच्छा. कारण हे तर त्याची जबाबदारी आहे हो, ना सगळी. बरोबर आहे. बरोबर. तर ही वॉज डुईंग ऑल दॅट. परंतु आजपर्यंत त्यांनी कुठलीही माझ्या कार्यक्रमामध्ये हे नाही सांगितलं की तू हे चूक बोललीस किंवा हे तू चूक केलीस किंवा हे बोलायला नको होतंस. आणि त्याचं दॅट वॉज रिअली गुड. की आता म्हणजे आपलं, आता तर प्रश्नच नाहीये, आता इथे 7 वर्ष 8 वर्ष चाललंय. वा वा. पण आपल्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे तो मला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे माझ्या, आपले सूर आपली संस्कृती. बर. वा. मी ऍक्च्युअली श्रोत्यांना विचारलं होतं की आपला असा कार्यक्रम झालाय, आता आपण काय नावं ठेवायची. तर त्याच्यामध्ये जे आले, आणि ऑफकोर्स हे सजेशन आमच्या
मिस्टर दंडवतेंचंच आहे. हा हा. पण मग मी त्याच्यातनं ते जे टॉप 2 ते पुन्हा श्रोत्यांना विचारले, ओके. की तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कुठले आवडतात आहे? आणि सगळ्यांनी त्याला मग त्याला सहमत दिलं. कारण आपल्या कार्यक्रमामध्ये आपले सूर आणि आपली संस्कृती, तर संस्कृतीबद्दलचे जे कार्यक्रम असतात ते पण असतात. म्हणजे असं नाहीये नुसतं की नुसती गाणी लावली, कारण गाण्याला आजकाल काय कोणाला आवश्यकता आहे? सगळ्यांच्या बरोबर. फिंगर टिप्सवर सगळे गाणी आहेत. हो. काही आवश्यकता नाहीये. पण नव्या लोकांना तिथे चान्स देणं. नवे कलाकार असतात, नवे लिहिणारे असतात. तर हो. माझ्या आणि एस्टॅब्लिश जे आहेत ऍक्टर्स ते तर आहेतच. म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये इतकी विविधता आहे, की एकदा जेव्हा त्यांनी 4 वर्षानंतर मीटिंग केली, तेव्हा त्यांनी हे सांगितलं, "मी जसे कार्यक्रम करते तसे करायला पाहिजे." कारण माझा प्रत्येक कार्यक्रम नवा आहे. म्हणजे देअर इस नो वा. स्टँडर्ड. पण त्याचं कारण छान. काय माहितीये का? माझा फक्त वीकली असतो. पण तरी दर वीकला सुद्धा नवं काहीतरी काय नवं काढायचं. काहीतरी पाहिजे. अगदी बरोबर. की आता मागच्या वीकला आपले आणि सगळे म्हणजे तुमची कला तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवली तर मी रेडिओ ह्याच्यापर्यंत पोहोचवते. पण बरोबर. ऑफकोर्स त्याची ती म्हणजे कविता आहे म्हणा, कथा वाचन आहे म्हणा. तर फक्त तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचं आवश्यक आहे आणि पाठवायची की माझी ही कथा आहे, मला सांगायची आहे. तर खूप मी तुमच्या सगळ्या श्रोत्यांना पण मी सांगते आता, की जर कोणाकडे काही कला असेल, तर ती अवश्य तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मी ती माझ्या रेडिओच्या श्रोत्यांपर्यंत मी ती पोहोचवायची जबाबदारी माझी, ॲज लाँग ॲज त्याचं रेकॉर्डिंग चांगलं आहे. कारण बरोबर. रेकॉर्डिंग बद्दल कधी-कधी थोडंसं कंप्लेंट त्याच्याकडनं येते. बरोबर. पण अजूनपर्यंत तरी व्यवस्थित चालण्यासारखं असतं. झालं. तर ते येस. आता आय ट्राय टू इम्प्रूव्ह. सो धिस इज व्हॉट की बाबा आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत कशी पोहोचेल. बरोबर. आपले जे उत्सव आहेत, ते उत्सव आपण करतो. तर आपण खातो, पितो, चांगले कपडे घालतो, सगळंच करतो. पण त्याच्या मागचा मूळ हेतू काय आहे? आता होळी जळायची म्हणजे काय करायचं? बरोबर. होळीचे आता होळी इथे सुद्धा जातात बरं का आता. बरं, बरं. इथे ओके. सुद्धा हां, सगळेजण रात्री होळीची पूजा करून म्हणजे कॉमन हां, करतात. हां, हां. प्रत्येक जण नाही करत, नाही पण करत. ते सुद्धा करतात. तर बरोबर. आता दसऱ्याला रावण जाळायचा. म्हणजे काय रावण हां, जाळण्याचं मात्र इथे आम्ही आल्याच्या आधीपासूनच आहे. म्हणजे मला बरं, वाटतं 74 तरी आहेच. म्हणजे आम्ही आल्याच्या नाही, 74 पासून तरी आहेच. बरं. सुधाकर पुरसेकर आणखीन सांगतील, की त्याच्या आधीचं होतं का? पण दॅट यूज्ड टू हॅपन इथे. अरे वाह! म्हणजे बरं. आणि मग सगळं मोठ्या पार्कमध्ये रावण जाळायचे आणि सगळेजण तिथे जाऊन मग सगळे स्टॉल लागले. दॅट वॉज वन ऑफ द गेट एव्हेन्यूज की टुगेदर जिथे अँड तुम्हाला इंडियन फेस्टिव्हल. वाह, वाह! हां. खूप ते छान. खूप सुंदर तेव्हापासून होतं ना, अजूनही चाललंय. आता वाह! लॉकडाऊन इज डिफरंट. बरोबर. पण तशा ह्याच्यामध्ये कोणाला आणखीन काही जर खास विचारायचं असलं, खूप तर मी छान माहिती दिलीत तुम्ही काकू आणि खरंच आता तुम्ही जे सगळ्यांना आवाहन केलंत, की रेडिओ आणि सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आहे तसंच त्याच जोडीचं किंवा त्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह प्लॅटफॉर्म हे रेडिओ किंवा टीव्ही हे असतं. त्यामुळे सगळ्यांचे मेसेजेस पण तेच येतायत, की तुमच्याकडनं संस्कृत शिकलेला आहे. तर त्याच्याबद्दल डॉक्टर लेलेंनी लिहिलंय आणि हं. श्रीवत्स देसाई यांनी सुद्धा सांगितलंय, की ते अगदी तुम्ही जे सगळं सांगताय, ते पूर्णतः त्यांनी अनुभवलंय, मान्य आहे. डॉक्टर मंजिरी लेलेंनी पण मेसेज लिहिलाय तुमच्यासाठी. श्रुती कुलकर्णींनी लिहिलंय, की खूप छान माहिती दिली आहे. आणि शकुंतला हिरेमठ पुण्यातनं जॉइन झाल्यात. पल्लवी भट आहेत. तो त्यासुद्धा तुमच्या संस्कृतच्या स्टुडंट आहेत. त्याच्यामुळे त्यांचाही तुम्हाला आलाय रिप्लाय. सो सगळ्यांना खूप आवडतंय आणि माझा उद्देश हाच होता, की आपलं काम जे आपण करतोय, तुम्ही जसं रेडिओच्या मार्फत करताय. तो तिथे लंडनमध्ये लोकांना माहिती आहे. पण आज आता पुण्यातल्या, भारतातल्या, परदेशात अजून काही जण कॅनडामधनंही जॉइन झालेले आहेत. सो हं. त्यांनाही तुमची माहिती ही कळाली आहे, की अच्छा, शी इज अ बिग फॅन ऑफ युअर रेडिओ प्रोग्राम. सो असं नक्कीच माहितीपर की तुमच्याशी संपर्क साधला तर नक्कीच ही माहिती अजून पूर्ण जगाला सुद्धा त्यांच्या विषयातली, त्यांच्या कलेतली ही समजू शकते. तो खूपच छान उपक्रम आणि तुम्ही आता 7-8 वर्ष हे काम करताय, एकटीने सगळं नेताय आणि दोघांनी. मल्टीटास्किंग काम आहे आणि खरंच की टेक्निकल गोष्टी करताना टेन्शन येतं, की साधं Zoom मीटिंग जॉइन करायची तरी आता टेन्शन येतं. की पण तुम्ही इतकं छान त्याच्यामध्ये आता तुमचा हातखंडा आहे आणि तुम्ही पार पाडताय म्हणजे खरंच खूपच कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय तसं की वयाच्या 65 नंतरही सुरू केलंय म्हणजे खरंच खूपच मोठं मोटिव्हेशन आहे हे.
खूपच छान. मला So, आणखीन सांगायचं ते छोटंसं, की नुसते मी क्लास घेत नाही. मी जे संस्कृत भारतीचं सांगितलं ना, हां, तर मी हां. त्यांचे सुद्धा क्लासेस करते. अच्छा. त्यांचे बरं, बरं. 5-7 क्लास मी करते. हो, म्हणजे बोलण्याचे आहेत, घ्यायचे क्लासेस स्वतः पण करायचे, हो, पण हो. इव्हन परीक्षांचे पण. मी ते पण अरे वाह! अटेंड करते. कारण त्यांनी माझं अप नॉलेज टू वाढत डेट असतं. राहतं. अगदी बरोबर. हां, सो लर्निंग प्रोसेस नेव्हर स्टॉप्स. दॅट इस द व्हेरी इम्पोर्टंट थिंग. मला आणि मी एक सॉरी तुला कापते, पण नाही, घड्याळ बघते. एक नाही, खूप नाही. तुम्ही सुंदर घड्याळ अनुभव मला नका बघू. सांगायचा आहे. आपल्याकडे आहेत अजून 10-15 मिनिटं. सो नाही, आपण बोलू रेडिओचा शकतो. एक सुंदर अनुभव सांगायचा आहे मला, हो, अगदी. की आपण म्हणतो, की मराठी स्पेशली काय होतं इथे ह्या देशामध्ये जे वयस्क लोकं आहेत, ओके, त्यांना बाहेर जायला वगैरे सगळं नेतात किंवा गव्हर्नमेंट ते सगळं करते. पण जे बरोबर, घरात असतात, कारण रोजच्या रोज तर तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. जे बरोबर, घरात असतात, त्यांना खरोखरीच रेडिओ हा एकमेव आधार असतो, की बरोबर. मला कोणीतरी माझ्या जवळ आहे. आहे. अगदी बरोबर. तर त्याचं मी एक उदाहरण सांगते, की मराठी लोकांचा जो रिस्पॉन्स आहे तो तर आहेच. हं, हं. कित्येक वेळेला दोघी जणी एका ह्याच्यात म्हणजे मला अशा तरुण मुली दोघी एका ह्याच्यात काम करणाऱ्या, आता नाव नाही सांगत मी सांगेल आता एक गौरी आणि एक स्नेहल. तेव्हा त्या दोघी एकत्र काम करायच्या. ती काय करायची, एक 12 ते 12:30 ऐकायची, एक 12:30 ते 1 ऐकायची आणि मग काकूनी काय सांगितलंय, मी काय मिस केलं हे बघायच्या. वाह! वाह! हां, हां. एक जो खास अनुभव मला सांगायचा आहे, गुजराती बाई अ, 85 वर्षाची. बरं. धिस इज अबाउट 2 वर्ष पहिले, कारण आता मागच्या वर्षी तर मी गेलेच नाही. आणि हे जेव्हा झालं म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अ, कार्यक्रम झाला आणि मी गप्पा मारत उभी होते तिकडे. खालनं एक कोणतरी आली आणि म्हणाली, की "कोणतरी तुझी वाट बघतंय तिकडे." आणि मग माझा जो आणखीन एक कलीग होती ती, "अय्या हो, मी विसरले सांगायची. अगं ती जेव्हा मी आले ना, तेव्हापासून वाट बघतीये." अरे आता वाह! ही कोण बाई आली? कारण मला असं काही कोणी तिथे भेटायला येणार कोणाला माहितीच नसतं, की हे कुठे आहे? म्हणजे मराठी हो, लोकांपैकी. हो, हो. तर मी विचार करते, ही बाई कोण आली आहे? कशाला आली आहे? तर मी पटकन उतरून खाली आले. जानेवारीच्या थंडीमध्ये आणि हो. कमीत कमी अर्धा तास, कारण जी बाई पहिले आली तिने मला सांगितलं, "अरे, मी विसरले." अर्धा तास ती उभी होती तिथे. हां. डोक्याला मफलर लावलेला, हातात काठी हं. आणि कशासाठी? गुजराती बाई. ओके. काय? तर म्हणे, "मी बाकी सगळ्यांना ख्रिसमससाठी चॉकलेट दिले आणि तू राहिली होतीस, कारण तू फक्त शुक्रवारी म्हणून मी आज मुद्दाम तुझ्यासाठी इथे अरे चॉकलेट द्यायला आले." बापरे! वाह, वाह, वाह! आता हे मी एकच दिवस काम करत असताना आणि गुजराती बाई, मराठी पण अगदी, नाही. अगदी, कारण अगदी. माझ्या आधी गुजराती असतं आणि ती काय होतं, हे जे थोडे वयस्क लोक आहेत, जे आधी मुंबईतनं गेलेत, त्यांना हो, थोडं बहुत मराठी कळत मराठी. असतं हो. आणि शी अप्रिशिएटेड. आता मला म्हणते, "आता ह्या अप्रिसिएशनला तुम्ही काही व्हॅल्यूच नाही करू शकत." अगदी बरोबर अशी. आहे. खूपच. थंडीमध्ये बसनी तिथे येऊन अर्धा तास माझ्यासमोर उभी राहिली. म्हणजे तासभर ती आधी अर्धा तास तरी प्रवास करून आली असेल बरोबर. आणि अर्धा तास तिला परत जायला लागणार असेल. खूप. ह्याची तुम्ही किंमत कुठल्याही नाही पैशाने करू करू नाही शकत. शकत. अगदी बरोबर. खरंच, खरंच. तो खूप छान. हे असे जे येतात ना, अशी जी उदाहरणं, इट्स मेक्स युअर लाईफ वर्थ किंवा बरं. आणि आपल्याला उत्साह येतो, की नाही आपण करूया कार्यक्रम बरोबर. नवीन-नवीन. खरंच अगदी कधी-कधी कंटाळा येतो, कारण काही चुकतं, काही होतं, लोकांनी पाठवलेलं जमत नाही. सगळं खूप काही-काही होतं आणि बरोबर आहे. त्या रात्री आपल्याला खूप स्ट्रेस आलेला असतो, की बापरे! आता मला हाच प्रोग्राम आज तयार करायचा आहे आणि अरे, हे अजून बरोबर नाहीये. पण जेव्हा पुन्हा ह्या सगळ्या अशा गोष्टी येतात ना, यू फील की नाही, इट्स वर्थ व्हाईल. कितीतरी अगदी. लोकं आहेत, जे घरात एकटे बसून पण कार्यक्रम ऐकत असतात. खूप आणि छान. बिकॉज खूप इट्स ऑल बरोबर ओव्हर द सांगितलं. वर्ल्ड. सो करेक्ट, एनिवे करेक्ट. मी सांगितलं ना तुला प्रत्येक गोष्टीबद्दल जर बोलायचं असलं, आय अगदी, नो अगदी. की त्याच्या हातात माईक असतो, त्याचं बोलणं थांबत नाही, हे पण तेवढंच खरं. पण नाही, नाही, नाही. बरोबर आहे आणि तुमचे हेच अनुभव ऐकण्यासाठी तुमच्या याच गप्पांमधनं लोकांना अजून माहिती व्हावी, की खरंच परदेशामध्ये काय चाललंय. म्हणजे इथे राहून सुद्धा आपण म्हणतो, की म्हणलं तसं, की इंग्लिश आली पाहिजे. पण असं पण आहे, की आपली भाषा पण आली पाहिजे. मराठी आली पाहिजे, संस्कृत आली पाहिजे आणि फक्त परीक्षेपुरती येऊन उपयोग नाही. ती आपल्याला करेक्ट. मनापासून शिकली पाहिजे, की आपण आपल्या संस्कृतीला आपण जपतोय आणि ही पुढे-पुढे नक्कीच गेली पाहिजे. श्लोक पाठांतर आहे. हे प्रत्येक पिढीला आलंच पाहिजे. अगदी तुम्ही जे करताय उपक्रम ते खरंच खूपच कौतुकास्पद आहेत. आम्हाला खूप मोटिव्हेटिंग आहेत, की आम्ही पुढची जनरेशननी हे असं चालू नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि जितके लहानपणी तुम्हाला शिकवाल मुलांना ना, बरोबर. ऐकवाल, शिकवाल पण नाही. मला रिअली आता खैर तू मला हा प्रश्न विचारला नाहीये, कारण तुम्ही लोकं डॉक्टर लोकांच्या हिशोबाने पण तुम्ही सांगू शकता. हो, हो. पण जेव्हा बेबी असते तेव्हा पण तुम्ही बॅकग्राऊंडला जर श्लोक लावून ठेवलेत, अगदी, अगदी. तर ते पाठ होतात. हे आपल्याला बऱ्याच आयांचा हा अनुभव आहे. तर अगदी. त्याला आपण पुढे नेलं पाहिजे.
की अगदी बरोबर. संस्कृत गोष्टी आता खरं म्हणजे सगळ्यांकडे आजकाल मोबाईल आहेत. आपण मोबाईलवर गाणी ऐकतो, फनी व्हिडिओ बघतो. त्याच्याऐवजी जर संस्कृत गोष्टी अवेलेबल आहेत. संस्कृत बरोबर. भारतीने छोटी-छोटी गाणी अवेलेबल केली आहेत. हं, हं. तर ती ऐकायची. त्यांनी बरोबर. तुम्हाला ते ऐकून बोलायला म्हणजे अशी कळायला लागतं. सो देअर अगदी. आर सो मेनी वेज फॉर इव्हन पॅरेंट्स टू गेट देअर अगदी चिल्ड्रन बरोबर. इंटरेस्टेड इन संस्कृत. तर तुम्ही आता हे जे उदाहरण सांगितलं हे आम्ही प्रॅक्टिकली वापरतो. म्हणजे ॲज अ आयुर्वेद हो, वैद्य म्हणून चिकित्सक म्हणून आम्ही गर्भिणींना ही सगळी चिकित्सा देतो. चिकित्सा इन द सेन्स हे सल्ले देतो, हे त्यांना करायला लावतो. आणि आता त्याला मी स्वतः त्याला मातृसंस्कार किंवा मातृ टू गर्भसंस्कार असे आहेत. त्याला सध्या गर्भसंस्कार हे नाव करेक्ट, मिळालंय. पण ते करेक्ट. नक्कीच मातेवर होतात आणि मातेपासून गर्भाला मिळतात. त्यामुळे हे अगदी सगळे बरोबर. म्हणजे श्लोक म्हणा, मंत्र म्हणा, हे संस्कार आम्ही नक्की सगळ्यांना सांगत असतो आणि तुम्ही म्हणताय तसेच त्याचे खूप छान रिझल्ट मिळत असतात. हां, सो मला काकू वाटतं आता एक व्यवस्थित. शेवटचा प्रश्न विचारते. तुमचं काम एवढं छान चालू आहे. तुमचे म्हटलं तसं अनुभव खूप आहेत त्यामुळे गप्पा या खूप होणारच आहेत. तर महाराष्ट्र मंडळ, मराठी मंडळ तुमचं जे आहे, हां, ते तिथे हां. कसं काम करतं आणि आता काही प्रमाणामध्ये सगळीकडेच प्रत्येक परदेशामध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन झालेलं आहे. उत्साहाने लोक एकत्र येतात, सगळे सण साजरे करतात. बरोबर. आपली हो. संस्कृती जपण्याचं काम खूपच चांगल्या पद्धतीने तिथेही होतंय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता? महाराष्ट्र मंडळाचं जसं मी म्हणजे आता सांगायचं तर आधी जुनं सांगते मी, हो. की तेव्हा काय होतं, की जे मराठी लोक होते विखुरलेले होते. हं. अ, जरी नॉर्थ लंडनमध्ये त्यातल्या त्यात जास्त होते, पण बाकीचे विखुरलेले होते. त्याच्यामुळे हो. जे आपण महाराष्ट्र मंडळाची जी बिल्डिंग घेतली आहे, जी हां. आता आहे, ती तिथे घेतली गेली. राइट आणि सगळे लोक तिथे ट्रॅव्हल करायचे लांबनं सुद्धा आमच्यासारखे सुद्धा आम्ही दाटपडला म्हणजे दीड दीड तास लांब आहे त्याच्यापेक्षा म्हणजे नॉट पब्लिक ट्रान्सपोर्ट गाडीने आणि असेच साऊथ मधनं जायचे ईस्ट मधनं जायचे साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट सगळीकडनं सगळे लोक एकत्र व्हायचे आणि कार्यक्रम करत होतो. आता काय झालंय की मराठी लोकांची सुद्धा नंबर एवढे वाढलेत की प्रत्येक कोपऱ्यात मराठी मंडळ झाले. म्हणजे आतापर्यंत इल्फर्ड स्लाव ऑर्पिंग्टन किंवा आणखीन तिकडे बरीच मंडळ होती. आता माझ्या 3 मैलाच्या अंतरावर एक मराठी मंडळ झालंय आणि त्याने मला सांगितलं, "आम्ही 3 वर्षापासून आहे आणि मला आत्ता कळलं." म्हणजे आपल्याकडे एक म्हण होती, 2 मराठी लोकं जमले की ते मंडळ स्थापतात. तिसरा जमला की ते नाटक करतात. तर असे एक लिटरली असं झालं की बरोबर. आणि प्रत्येक जण म्हणजे आमचे 50-60 फॅमिलीज आहेत. हो. नॉट 5-10. सो इट इज बरोबर. व्हेरी, व्हेरी गुड. मला एक मात्र थोडंसं आता वेळ मला कळत नाही आहे का म्हणून. नाही कारण काकू, आहे आपल्याकडे एक 5-10 मिनिटं निश्चित आहेत. तुम्ही सांगू व्हेरी शकता. क्विकली मी जोपर्यंत आपला श्रोता वर्ग ऐकण्यासाठी कंटाळत उत्सुक आहे, नाही. आपला कार्यक्रम चालू राहील. महाराष्ट्र मंडळाचं मला एक उदाहरण द्यायचं वाटलं, की त्या जुन्या काळी जे आम्ही म्हटलं तेव्हा जेव्हा की सगळे लोक एकत्र व्हायचे, तेव्हा आम्ही लोकांनी आणि त्याच्यामध्ये म्हणजे खुर्जेकरांचा पण मोठा वाटा आहे, की आम्ही लोकांनी सगळं दिवाळी भोजन म्हणजे एक एक तर बाहेर मिळायचं पण नाही एवढं, पण एक आपण करायचं हा जो एक वाह! उत्साह होता, म्हणून आम्ही दिवाळी भोजन 100-125 लोकांचं सगळं स्वतः करायचं. हे म्हणजे सगळं म्हणजे वाह! वाह! सामान आणण्यापासून कोणालाही एक्सपिरियन्स नाही, असे अच्छा. करत होतो. वेल आणि ते तसं केलं. त्याच्यासाठी म्हणून एअर इंडियाचे लोकं जे तेव्हा एअर हो, इंडियाचे हो, जे हो. लोकं ओळखीचे असायचे ना, त्यांचं पण इकडे नाटक-वाटक झालं होतं. अच्छा. त्यांच्याकडनं केळीची पानं, त्यांच्याकडनं गजरे हे सगळे मागितले. इथे वाह! वाह! करंज्या, अनारसा सगळे करून आम्ही दिवाळी भोजन केलं होतं. पण वाह! त्याच्यानंतरचा एक किस्सा आय मस्ट से कारण ह्या नव्या लोकांना सुद्धा माहिती नाहीये. जेव्हा आपली बिल्डिंग व्हायची होती जेव्हा आपली जी जी आता एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे, तर इट वॉज 84 ला त्यांनी बिल्डिंग ऑफ द म्हणजे इयर ऑफ द बिल्डिंग असंच हे केलं होतं आणि फंड गोळा करायला सुरुवात केली होती. ओके. त्यावेळेला हे जे आपले गड आकाश गॉश कोण हो? ऐकून येते मोहन आगाशे. आपले अच्छा. मोहन आगाशे हा जो सगळा ग्रुप होता घाशीराम कोतवालचा. बरं, बरं. ते सगळे इथे यायचे होते. त्यांचे ॲक्चुअली कमीत कमी 40 लोकं. हां, थिएटर अकॅडमीचे. ते थिएटर अकॅडमी नाव आठवत होते. 40 लोकं यायचे होते. आता ओके. मला सांगा तुम्ही 40 नाही त्याच वेळेला विजय मेहतांचा पण एक ग्रुप आला होता 10-12 लोकांचा एक 4-5 दिवसासाठी. पण हे जे ओके. लोकं होते, हे थिएटर अकॅडमीचे ते जास्त 15-16 दिवस तरी राहणार होते. तर बरं, यांनी बरं. त्यांच्याबरोबर असं डील केलं, की तुमची इंग्लंडमधली राहण्याची सोय आमची.
बर बर. आणि म्हणजे तुम्हाला आम्हाला काही द्यायचं नाहीये. हो. राहण्याची सोय आमची. मग तिकिटाचं जे काही असेल तसं आम्ही फंड करू. ओके. आणि आय टेल यू की जेवढे मराठी लोकं होते, त्या सगळ्यांकडे 1-1, 2-2 म्हणजे आपली कम्युनिटी किती स्ट्राँग होती आणि किती हे करत होती, की सगळ्यांनी 1-1, 2-2 लोकांना ठेवलं आणि आपल्याकडे ठेवून आपण ते पहिला जो मोठा फंड आपण तो तसा तयार केला. तर हे जे कम्युनिटी स्पिरिट आहे, वा वा. की भाई आजकाल तुम्ही विचारा म्हणतील, "नाही, नाही, नाही, आमच्याकडे नाही ठेवायचं कोणाला." कारण आता आम्ही पण जास्त हे झालो, वेस्टर्न झालो आणि पुन्हा आता परीक्षांचं टेन्शन, मुलांच्या परीक्षांचं टेन्शन यायला लागलं लोकांना. व्हॉटएव्हर सत्य परिस्थिती असेल, पण त्यावेळेला सगळ्या लोकांनी आणि एवढं करून त्यांना फ्री नाटक बघायला मिळालं नाही. ते हो. तिकीट लावून तिकिटाचे पैसे देऊन नाटक बघायला आले. तेव्हा अच्छा. कुठे हा फंड जमणार ना? अच्छा. नाहीतर कसं जमणार? अगदी सो अगदी. इट वॉज लोकांचं इतकं सहकार्य होतं आणि असू शकतं. जर तुम्ही त्यांना हे दाखवलत, की तुमचा जो मोटिव्ह आहे कुठल्याही कार्य करायचा, तो पर्सनल नाहीये, तर बरोबर. सगळे लोकं कामाला मदत करतात. अगदी आणि बरोबर. असंच हे जे मी लिफडला पण बघतो, की जे सगळे गणपती उत्सव करतात सगळ्या ठिकाणी, दे आर सो म्हणजे आपली लोकं जी आहेत ना, ते खरोखरीच व्हॉलंटरी काम करण्यामध्ये मास्टर्स आहेत. त्यांना सगळेजण पैशाच्या मागे नसतात. त्याच्यामुळे मराठी हे जे संबंध आपलं जे एक कम्युनिटी आहे ना, ती खूप पुढे जाते आणि पुढे जायलाच पाहिजे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि खूप सुंदर काम करतात हे सगळे तरुण मंडळी खूप छान काम करतायत. बस असंच करत छान. राहावं आणि आम्हालाही असंच मिळत राहावं सगळ्यांचा प्रेम. बस अगदी. एवढंच म्हणायचं. खूप छान, खूप छान काकू तुम्ही माहिती दिलीत. सगळ्यांनाही कार्यक्रम खूप आवडतोय. सगळ्यांचे कमेंट्सही येतायत, की तुमचे अनुभव तुम्ही जे सांगताय ते बऱ्याच जणांनी तर तुमच्या ओळखीतले असल्यामुळे त्यांनी तुमच्याबरोबर अनुभवलेत तिथे. त्यामुळे ते पुन्हा त्या मेमरीजमध्ये गेलेत, की आपण हे सगळं केलंय तुमच्यासोबत. तर खूप बरोबर. छान कार्यक्रम आजचा झाला. अच्छा. वाह, वाह, वाह! थँक यू पल्लवी. अ, पल्लवीनी अगदी महत्त्वाचा मेसेज केलाय, की उद्या काकूंचा वाढदिवस आहे. त्यामुळे मी आणि आज जमलेले सगळेजण तुम्हाला वाढदिवसाच्या आजच खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही असंच उत्साहीपणे, असंच तरुण आम्हाला लाजवेल असे तरुण तुम्ही आहात. सो अशाच उत्साहाने, उमेदीने आणि आम्हालाही प्रोत्साहन देऊन तुमचं काम चालू राहावं. तुम्हाला शतायुष्य लाभावं हीच मी आज प्रार्थना करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते या नवरात्रीच्या निमित्ताने सुद्धा, की नक्कीच तुमचं आणि नक्कीच हे मार्गदर्शन फार गरजेचं असतं. जे मोठ्यांकडनं मिळतं. ते आज ज्या हिशोबाने, ज्या उद्देशाने अगदी तुम्ही म्हणालात तसं, स्वतःचा काही हेतू नसताना पण बाकीच्यांना याची माहिती मिळावी. तुमच्याशी अजून लोकं कनेक्ट होतील. कारण आता कळालंय, की दंडवते काकू आपल्या मदतीला तिथे आहेत. म्हटल्यावर ते अजून लोकं नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्टही करतील. आम्ही इथे नक्की, आहोत जे तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू. तर खूप छान माहिती दिलीत काकू नक्की. आणि मला नक्की माहिती आहे, की तुमचे अनुभव आणि तुमचा स्वभाव, बोलका स्वभाव, तुम्हाला वेळेचं बंधन वाटलं, की मला एकच तास बोलायचंय. पण नक्कीच आपण असं पुन्हा एकदा सेशन अरेंज करू, पुन्हा गप्पा मारू, की जेणेकरून परत नवीन तुमचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतील, त्यातनं आम्हाला शिकायला मिळेल आणि सगळ्यांना जो आज हे सेशन आवडलंय, जे सगळेजण मेसेज करून छान सेशन चाललंय आणि छान माहिती मिळते, असे आपल्याला मेसेजेस पाठवतायत. त्यांची मी खूप आभारी आहे, की तुम्ही आजच्या सेशनसाठी जॉइन झालात आणि तुम्ही सगळेजण हे अगदी मन लावून ऐकलत. इथे आज कुठेही तुम्हाला कुठलाही सल्ला देणं किंवा मी कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन, की आहाराचं किंवा याचं नाही, पण आयुष्याचं मार्गदर्शन होतं, की आपलं आयुष्य कसं घडलं पाहिजे आणि कसं आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी काम केलं पाहिजे. सो नक्कीच हे सेशन मला तर खूप आवडलं. सगळ्यांनाच आवडलेलं आहे. सगळेजण आपल्याला इथे मेसेज करून अ, अ, अभिनंदन देतायत आणि आवडल्याचा मेसेज सांगतायत. सो मी सगळ्यांची आभारी आहे. तुम्ही आजच्या सेशनसाठीही जॉइन झालात आणि अजून 5 दिवस आपलं हे सेशन असंच संध्याकाळी 5 वाजता सुरू राहणार आहे. तो वेगवेगळ्या प्रत्येक वयोगटातील स्त्रियांशी आणि वेगवेगळ्या एक्सपर्टीज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. उद्याचं सेशन तर सर्वांनी अजून मोठ्या संख्येने आपल्या ओळखीच्यातनंही सांगा. हं. खूप महत्वाचा विषय पकडलाय, की फायनान्शियल की तुम्ही तुमच्या घराचे होम मिनिस्टर असता, पण आता फायनान्स मिनिस्टर पण व्हा. की स्त्रियांना माहिती पाहिजे, की आपण कशाप्रकारे बचत करावी किंवा आपला जो काही प्लॅनिंग आहे. म्हणजे स्त्रीला हे उपजतच आहे. नक्कीच तिला माहिती असतं, की प्लॅनिंग कसं करणं. पण अजून नवीन-नवीन टेक्निक्स काय आलेले आहेत.
याच्याबद्दल आपल्याला उद्या मिसेस कांचन जतकर ज्या MBA आहेत आणि फायनान्स मध्ये त्यांचा हातखंडा आहे, अशा आपल्याला उद्या मार्गदर्शन करायला येणार आहेत. त्यांच्याशी आपल्या गप्पा होणार आहेत. तर उद्या पण आपण नक्की भेटू. आणि खूप खूप आभार दंडवते काकू. तुम्ही अगदी लगेच मला हो म्हणालात, आजच्या गप्पा आणि या कार्यक्रमासाठी आलात. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि नक्की आपण टचमध्ये राहू आणि सगळेजणांना तुमच्याकडनं नक्कीच आज शिकायला मिळाले आणि नक्कीच सगळेजण तुमचे कॉन्टॅक्टही करतील. हो. आणि आजकाल नाही Googleमध्ये टाकलं कसं की लगेच येईल सुद्धा. मी म्हटलं तसं क्विकली की तुम्हाला पण जर कोणाला जर तुमची काही कला माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल अवश्य पोहोचवा. आणि बिफोर आय फॉरगेट, मी सगळ्यांचे तुमचे आभार मानतेच आहे. आणि कपिलच्या थ्रू तुम्हाला हे मिळालं म्हणून कपिलचे पण मी आभार मानते. पण पल्लवीने तेवढ्यात तो खूप चांगला शुभेच्छांसाठी पण पल्लवीने मेसेज केला. त्यामुळे खरंच पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. येस. सगळ्यांचे आणि आभार. सगळ्यांनी एवढं ऐकलं. अगदी, अगदी. कारण मी तो पहिल्यांदा जसं तुला म्हटलं तसं की माझा काही सल्ला नाहीये तर काय मी नाही, सांगू. नाही, नाही, नाही. प्रत्येक वेळ आणि सल्ला नाहीये हा, मी म्हटलं ना, हे मार्गदर्शन आहे जे खूप गरजेचं असतं. आणि आपण कुठे थांबू नये आणि कुठे-कुठे चालू ठेवत राहावं आणि माणसांकडनं म्हणजे आपल्याला असं नाही की फक्त पुस्तकी ज्ञानच आवश्यक असतं. आपण बाकीच्यांच्या अनुभवातनं शिकलो तर जास्त खाचखळगे आपल्याला माहिती असतात आणि आपला रस्ताही सुकर होतो. त्यामुळे नक्कीच या गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्ही आता कपिलचंही नाव घेतलं. सो कपिल तिथे तुमच्याबरोबर राहून योगाचे वर्ग घेतोय, आम्ही आयुर्वेदाचे वर्ग घेतोय. आयुर्वेद पण जगाला माहिती व्हावा. जसं तुम्ही म्हणालात, की परदेशातनं आलं सगळं येणारच आहेत आणि म्हणजे मग अरे ते माहिती झालं. सो आता इथे बसून मी प्रयत्न करतेय, कपिल आणि मी एकत्र हो येऊन योगाचे सेशन्स घेतोय. खूप चांगला बरोबर. प्रतिसाद त्यालाही मिळतोय, की लंडनमध्ये स्थायिक असलेले तुमच्या मित्रपरिवारातले हे लोकं आम्हाला एनरोल होतायत आणि खूप छान आमची बॅच झाली. की अगदी इंटेन्सिव्हली त्यांनी म्हणजे मला स्वतःलाही समाधान मिळालं, की आपण आयुर्वेद शिकवतोय, की जो अ, जनसामान्यासाठी समजेल आणि त्यांनी तो आत्मसात करावा. तो खूप चांगले उपक्रम अशा प्रकारेच चालू राहावेत आणि सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा. सगळ्यांचं आयुष्य हे अगदी म्हणलं तसं शारीरिक, मानसिक दोन्ही दृष्टीने अ, संपन्न व्हावं आणि सुखी असावं याच्यासाठीच प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद काकू. मी आजचं सेशन अरे तुझे इथे पण खूप संपलं. आभार. येस, खूप थँक आभार. असंच आपण टच मध्ये राहूच. नक्की भेटू. सो धन्यवाद सगळ्यांना. मी आजचं सेशन इथे थांबलं असं जाहीर करते आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा भेटूया. थँक